सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। झालं तुमचं? म्हणजे मला सुरुवात करायला. संभाजीनगर बजाजनगरमधील आपल्या ह्या प्रवचनाचा आज 5वा दिवस, 5व्या दिवसाचं हे 3रं सत्र आहे. सर्वज्ञ श्री चक्र प्रभू निरूपित अनादीचे 4 पदार्थ. या पदार्थातील जीव हा एक पदार्थ, आणि ज्या जीवाच्या हिताच्या भल्या कारणे परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, तत्त्वज्ञान सांगून आपल्याला सावध केलं आहे, त्या तत्त्वज्ञानाचं आपण चिंतन करत आहोत. आपल्यातली कमतरता, आपल्यातले दोष आपण समजून घ्यावे, जाणून घ्यावे आणि त्यातून बाहेर पडावं. त्या बाहेर पडून परमेश्वराला प्राप्त करावं, या उद्देशाने परमेश्वराने आपल्याला जीव पदार्थ सांगितला, म्हणजे जीवाला जीव सांगितला. वास्तविक परमेश्वराला या जीवाला प्राप्तीला न्यायचं आहे, आनंद द्यायचा आहे. जीवाला जीव सांगण्याचं काही कारण नव्हतं, परंतु जोपर्यंत आपल्याला आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही आणि जाणून घेऊन त्यावरती प्रयत्न करून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत नाही, तोपर्यंत परमेश्वरालाही आपल्याला प्राप्तीला नेता येत नाही. कारण आपल्यामध्ये जे अनादि अविद्ययुक्त असलेला जीव, त्यामुळे निर्माण झालेलं अज्ञान, अन्यथा ज्ञान, जीवत्व, मूळविद्या, त्यातून निर्माण झालेला विकार, विकल्प आणि अष्टस्वभाव, आणि या अष्टस्वभावाला निमित्त करून आपल्यामध्ये अनंत जे दोष आपण लावत असतो, करत असतो, त्या दोषाचं परमेश्वराला प्राप्तीला नेण्यासाठी अडथळे आहेत. ते आपले दोष आपल्यालाच फेडावं लागतील, आपल्याला त्यातून बाहेर पडावं लागेल. आणि म्हणून त्याची जाणीव असणं, त्याचं ज्ञान असणं, त्याचा समज असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे जे आपले दोष आहे, आपल्या अडीअडचणी आहे, याचं जास्तीत जास्त चिंतन करून त्यातून बाहेर कसं आपण पडू शकतो, ते पडण्यासाठी परमेश्वराने काय आपल्याला आयडिया दिलेली आहे. आपण धार्मिकता तर करत आलो, सकाळ संध्याकाळ देवपूजा, आरती, उपहार, उटी, स्थानवंदन, क्रिया, हे सारं करत आलो आपण. मग ह्या क्रियेतून आपले जे दोष आहे, आपल्या ज्या अडचणी आहे, त्या दूर होत नाही का? त्यासाठी आपण जी क्रिया करतो त्यातून काय लाभ होतो, याचं जर आपण चिंतन केलं तर त्यातून योग्यता आपली वाढते, आपला संस्कार आपला वाढतो. एक विधी केली तर दुसरा विधी करण्याची इच्छा होते, आणि म्हणून त्यातून योग्यता वाढते. पण आपल्या दोषातून आपल्यालाच बाहेर पडावं लागतं. देवाला अचानक एकदा उदासीनता निर्माण झालेली आहे, आणि देव उदास झाल्यानंतर लगेच ताबडतोब बाईसांना खूप घबराट व्हायची, भीती वाटायची का जर देव उदास झाले तर आता कसं करावं. कारण बाईसांना देवाची काळजी वाटायची, प्रेमी भक्त होते, काही सुचत नव्हते. आणि अचानक देव उदास झाल्यामुळं त्यांनी आचार्यांना आवाज दिला. जसं एखादा माणूस घाबरल्यानंतर आपण कसा आवाज देतो, तसं आचार्यांना आवाज दिला, आणि वानऱ्या वानऱ्या देव उदास झाले. बाईसांना खूप दुःख झालं. पण आचार्य थोडेसे कुशाग्र बुद्धीचे होते, व्यावहारिक बुद्धीचे होते. दुःख करण्यापेक्षा काय आयडिया करता येईल, काय उपाय करता येईल जेणेकरून परमेश्वराची उदासीनता निघून जाईल, माझा देव प्रसन्न होईल, याकडे त्यांचं लक्ष असायचं. आणि मग त्यांना आपोआपच एक गोष्ट स्फुरली. गोविंदप्रभू बाबांनी इकडे एक प्रसाद जोड म्हणजे दुटी दिलेली होती. ते वेळोवेळी देवसुद्धा ते बघायचे, करायचे, आणि ते स्फुरल्यानंतर त्यांनी बाईसांकडून ती दुटी मागवली, तो प्रसाद मागवला.
आणि अशा पद्धतीनं पकडला का जेणेकरून तो फक्त प्रसाद देवाला दिसेल. आचार्य समोर आले नाही, कारण ज्यावेळेस उदासीनता असते, आपणही मनुष्य आपल्याबद्दल कोणी नाराज असेल तर आपण शक्यतो टाळतो त्याच्यासमोर जाण्याचं. देव उदास आहे म्हणून आचार्यांना धाडस झालं नाही देवासमोर येण्याचं, परंतु त्यांच्या कुशाग्र बुद्धीनं, कुशळतेने, व्यावहारिकतेने त्यांनी ती अशी पकडली, समोर न जाताही फक्त आपले हात दिसतील. आणि ती बघितल्यानंतर देवाची ती उदासीनता परिहरली, म्हणजे गेली. आणि ती दुटी मग देवानी घेतली आणि आचार्यांना सांगितलं की वानऱ्या पोर खूप हुशार, त्यांनी बरोबर त्याला ते स्फुरलं. कसं काय स्फुरलं? आणि मग देव सांगतात विधीने विधी स्फुरतो. एक गोष्ट केली का दुसरी करण्याची इच्छा होते. आणि म्हणून आपण धर्मसेवेमध्ये, धर्मचिंतनामध्ये, परमेश्वराच्या पारगामध्ये काहीतरी करत राहिलं पाहिजे. यदा काजात एक महिना तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला गेले नाही, कोणत्या स्थानावर गेले नाही, घरातच आपण आपले काम करत राहिलो, कोणाशी संवाद साधला नाही, तर आपल्यामध्ये आपोआपच मलिनत्व निर्माण होते, काठिण्य निर्माण होतं. म्हणून नाही आपल्याला स्थानावर जाता आलं तर आपण साधू संतांना फोन करावं, चर्चा करावी, संवाद करावा. नाही साधू संतांना करता आले तर आजूबाजूला नामधारक वासनिक असतात, त्यांच्याशी चर्चा करावी. आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये नामधारक वासनिकांची एक संघटन करावं, लिस्ट करावी, त्यांना एकत्र करावं, आठवड्यातून एकदा सत्संग घ्यावा, धर्मावरती चर्चा करावी, चिंतन करावं, एकामेकाचे अनुभव एकामेकाला सांगावं, जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी उजळता राहील. धर्माच्या जवळ आपण सतत राहू, परमेश्वराच्या या परमार्गाशी निगडीत आपण राहू. म्हणून विधीने विधी स्फुरतो, हे आपल्याला स्फुरलं पाहिजे. एक केलं तर दुसरं करण्याची इच्छा झाली पाहिजे. एक केल्यानंतर आपल्याला आपोआपच करण्याची इच्छा होते, आणि इच्छा धर्माच्या अनुषंगाने असली पाहिजे. आपण हे बघितले सकाळची सूत्र, विधीने विधी स्फुरतो. तसंच विधी करता विधी स्फुरला जरी तर अविधी अविधी संचरे. हे पण आपण बघितलं की महादाईसा काय करायच्या, देवाचा जो प्रसाद आहे त्यातला निम्मा प्रसाद आचार्यांना द्यायच्या आणि निम्म्या प्रसादामध्ये सर्व भक्तांना वाटायचे. मग देवाने महादाईसांना टोकलं की हा अविधी आहे, हे चुकीचं आहे, हे पाप नाही, परंतु तुम्ही धर्मापासून जाण्याची शक्यता आहे. कोणाविषयी तरी एक विशिष्ट बुद्धी आपल्या मनामध्ये आली तर ते येणं ही एक अभिलाषा आहे. म्हणून हा सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंचा परिवार हा आपला परिवार, हा जवळचा, हा लांबचा, हा चांगला, हा वाईट, हा विकल्प आपल्या मनामध्ये येऊ नये. आणि स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार असं म्हणून आपण नामधारक असो, वासनिक असो, साधू संत असो, तपस्विनी असो, स्वीकारलं पाहिजे. त्याचे दोष त्याच्याजवळ, त्याला ते मारक, त्याला ते त्रासदायक, पण आपली बुद्धी मात्र आपण निर्भेळ केली पाहिजे, शुद्ध केली पाहिजे. त्या शुद्धतेतून आपली विचारधारा प्रगल्भ होत असते. स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे म्हणून त्याच्याविषयी एक प्रेम निर्माण होतं. परमेश्वर म्हणतात अगोदर येत बुद्धी व्हावी, म्हणजे परमेश्वरावरती बुद्धी व्हावी, मग परिवारावरती आपोआपच येते. परमेश्वर जर आपल्याला कळाला, तो दयाळू, मायाळू, कृपाळू, त्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं आहे, कसं केलं आहे, इथपर्यंत आपला प्रवास कसा झाला, आपल्याला इथपर्यंत कसं आणलं, तर आपोआपच साधारण नामधारकाविषयी सुद्धा आपल्याला प्रेम वाटतं. का तो परमेश्वराचा आहे. परमेश्वराने त्याला बोध दिला, त्याच्याजवळ नाम आहे, तो काही करत नसेल आचाराच्या अनुषंगाने, विचाराच्या अनुषंगाने, परंतु आपल्या परिवारातला आहे, स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारातला आहे, म्हणून तो आपला आहे. आपोआपच आपल्याला प्रेम निर्माण होतं आणि व्हायला पाहिजे. जर तसं होत नसेल तर आपण धर्मापासून दूर आहोत. दैवराटीच्या नियमात आपण तत्वसिद्धांतात परमेश्वराच्या या धर्मामध्ये आपण कुठंतरी कमी पडतोय याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. ती संवेदना ती आपली सतत इतरांविषयी असली पाहिजे. म्हणून ह्या आपण विचार केला पाहिजे. सकाळी आपण अविधीचं चिंतन केलं. अविधी म्हणजे
ज्या विधीपासून होणारा आपल्याला त्रास, ज्या विधीपासून होणारा आपल्यापासून दुसऱ्याला त्रास, ज्या विधीपासून निर्माण होणारी परमेश्वराला खंती, उदासीनता, तो विधी म्हणजे अविधी. जो विधी नाही तो अविधी. ना अविधी अतिव्यापक विषय आहे आणि त्या अनुषंगाने आपण 2-3 अविधीचा चिंतन पण केलं. अनिष्ट सेवा कशा पद्धतीनं आपण करतो कळत न कळत, यातून आपण धर्मापासून जाण्याची शक्यता असते, तो अविधी असतो. त्याचप्रमाणे हिंसा, कळत न कळत आपण हिंसा करतो. पण हिंसा आपण करत असताना फक्त त्या हिंसेच्या बाजूने विचार करतो, पण कोणाचं मन दुखवणं, कोणाविषयी वाईट बोलणं, कोणाविषयी वाईट चिंतन करणं, एक कोणाविषयी न्यूनगंड असतो आपला. कधीतरी केव्हा तरी शाळेत झालेली घटना आपण कॉलेजला घेतो, कॉलेजच्यानंतर लग्नही होतं, लग्नानंतर आपल्याला पोरंही होतात, लग्नही होतं त्यांचं, तरी आपल्या डोक्यात जर राहत असेल तर त्याला म्हणतात न्यूनगंड. त्यावेळेस आपण बघितलं पाहिजे की पुलावरून खालून भरपूर पाणी वाहून गेलेले आहे, त्या पाण्यामध्ये हे सारे द्वेष, नकारात्मक भावना, न्यूनगंड वाहून गेले पाहिजे. पण आपण ते सांभाळत बसतो, त्यामुळं आपण डिस्टर्ब आहे, अस्वस्थ आहे. हिंसा ओटांतर निघाली ते देशांतरच आहे. कोणाविषयी वाईट विचारांनी दिलेली वाईट प्रतिक्रिया, कोणाविषयी केलेली वाईट विचारधारा आपल्या मनामध्ये, मग ते कोणी असू शकतं. सासूने सुनेच्या बाबतीत, सुनेनी सासूच्या बाबतीत, भावांनी भावांच्या बाबतीत, जावांनी जावांच्या बाबतीत, आपण शेजारच्या विषयी, शेजारी आपले अन्य असतात, त्यांची भावना आपल्याविषयी वाईट असणे साहजिक आहे आणि सर्वांचीच असते असंही नाही. प्रत्येकामध्ये काही संस्कार पण असतात, परंतु आपण दैवराटीचे आहोत. आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. तो बोधाच्या माध्यमातून आपल्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर समजला आहे आणि ह्या जीवाच्या अनुषंगाने कार्यकारण स्वरूप लक्षण पण आपण समजून घेतोय. मग आपली विचारधारा त्यांच्याविषयी चांगली असली पाहिजे, प्रेमाची असली पाहिजे. आपलं वागणं, बोलणं इतरांविषयी संवेदनशील असलं पाहिजे. आपल्या पूर्ण गल्लीमध्ये आपल्याला एक धर्माचे चांगले लोक म्हणून ओळखता आले पाहिजे. त्यांनी आपली ओळखलं पाहिजे. नाही तर आपण इकडं तत्त्वाच्या गोष्टी करतो आणि शेजारी आपलं अजिबात जमत नाही, त्यांच्याशी आपलं जमत नाही, त्यांचं आपल्याला जमत नाही, तर आपण महानुभाव नाही. आणि मग अप्रत्यक्षरित्या ते लोक तुम्हाला नाव नाही ठेवत, धर्माला नाव ठेवतात. तो बी अविधीच आहे. अनिष्ट सेवा, अनिष्ट विचार, अनिष्ट कृती, अनिष्ट आचार, यामुळं काय होतं तर तो आपल्याविषयी अनिष्ट होतो, म्हणजे अप्रत्यक्षरित्या धर्माविषयी अनिष्ट होतो. सारी जमीन बाजूला पडलेली आहे आपली, त्यामध्ये काँग्रेस झाला आहे, तण उभारलं आहे, परंतु शेजारच्या जमिनीचा बांध उकरत बसणं अनिष्ट सेवा. रस्त्यामध्ये जीव घालणं अनिष्ट सेवा. मी बघतो, मी फिरत असतो शेतामध्ये, शेती पडलेली असते, रस्ता शेतीच्या कडेने असतो आणि त्या रस्त्यावरच कोणी घर बांधलेलं असतं, गाई बांधलेल्या असतात, जनावरं टाकलेलं असतं. अनिष्ट सेवा. आम्ही परंपरेचे उपदेशी 40 वर्ष झाले बाबा आम्ही उपदेश घेतला. 40 वर्ष होऊनही उपदेश घेऊनही जर तुम्हाला वागता येत नसेल, बोलता येत नसेल, राहता येत नसेल, दुसऱ्याविषयी चांगला विचार करता येत नसेल, तर ते 40 वर्ष काही कामाचे नाही. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, अनंत देह गेले, तसं हा पण जाईल. म्हणून धर्म भेटणं एवढं सोपं नाही आहे, पण भेटल्यानंतर त्यापेक्षा अवघड काय समजणं सोपं नाही. समजल्यानंतर त्यापेक्षा अवघड काय त्यावरती चालणं सोपं नाही. चालायला लागल्यानंतर त्यानंतर सोपं नाही आहे काय त्यावरती सातत्य ठेवणं सोपं नाही. आता इथं आले, एक माऊल तयार झाला, खूप चांगली फिलिंग. वाईट विचार कोणाविषयी करायचे नाही, चांगला विचार करायचं. आमची आजूबाजूच्या लोकांविषयी चुकीची धारणा आहे, आता जाऊन आपण कट्टी आहे ती बोली करून टाकू, आपण चांगलं वागू, चांगलं. फक्त इथंच गेटच्या बाहेर पडलं का परत आपलं त्याला महत्त्व नाही. सातत्य राहिलं पाहिजे. आज आहे उद्या राहिलं पाहिजे, उद्या आहे परवा राहिलं पाहिजे आणि शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. मरे तो करावे, पडे तो धावावे. मेलेपर्यंत करलं पाहिजे ना. आणि मरणार कधी हे माहीत नाही. म्हणून त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं, एका शिष्याने साधूंना विचारलं, आपल्या गुरुबाला विचारलं का देवा धार्मिकता, गुरुजी धार्मिकता करण्याची वेळ कोणती आहे मला सांगा, म्हणजे ती मला पकडता येईल. म्हणे मरणाच्या आदल्या दिवशी.
त्याला वाटलं अरे मरणाच्या आदल्या दिवशी आता मरण कधी येणार माहीत नाही म्हणे म्हणून तर मग मरणाच्या अगोदर दिवशी मरण कधी येणार हे तुला माहीत नाही, मी उद्या मरणार आहे ही भावना तयार कर, हे चिंतन कर की मी उद्या मरणार आहे. आणि हे उद्या मरण्याचं चिंतन जेव्हा आपण करू तेव्हा आपोआपच आपण चांगलं वागायला शिकू, चांगलं राहायला शिकू. एक गाव असतं, या गावामध्ये एक व्यक्ती असतो आणि वाईट संस्कृतीचा असतो, दारू पितो, भांडण वाद, बळेच कोणाशी तरी खेटणं एक प्रवृत्ती असते. प्रत्येक गावामध्ये 1-2-4 जण असतात असे, प्रत्येक गल्लीत 1-2 जण असतात, प्रत्येक ठिकाणी काही ना काही वाईट संस्कृतीचे लोक असतात. त्याला सारं गाव वैतागलं होतं. तो आला का लोक बाजूला निघून जायचे. भांडणखोर असल्यानंतर कोण डोकं लावणार, सारं गाव कंटाळलं. पण आता नाविलाज झाला, खूप अति झालं, डोक्यावरून पाणी जायला लागलं, मग करायचं काय. त्या गावामध्ये एक साधू महाराज राहायचे. ते साधू बाबांकडे त्या गावातल्या काही पंचायत लोकांनी गेले आणि बाबा आता आमच्या बसची बातच नाही राहिली. हा खूपच त्रास द्यायला लागला, कोणाला शिव्या देतो, वाद घालतो, भांडण करतो, दारू पिऊन येतो, रात्रभर ओरडतो, घरच्यांनाही त्रास, गल्लीतल्या लोकांनाही त्रास, गावालाही त्रास, काही करता येत नाही, काही बोलता येत नाही, काय करावं. बाबांना म्हणे तुम्हीच काहीतरी करा. आता आपल्याला विनाकारण असं वाटत असतं का बाबा लोकांना काहीतरी वेगळं येतं, पण काही येत नाही त्यांना. पण फक्त ती बुद्धीची कुशलता वापरतात. तुमच्यासारखेच आम्ही असतो, आमच्यासारखे तुम्ही असतात, काही फरक नसतो. हे तुमचं मोठेपण आहे का तुम्ही आम्हाला इथं बसवलं ना आमचं ऐकू राहिले. मग त्या गावातल्या लोकांचा बी असा समज होता की बाबा काहीतरी करतील. आता त्या बाबांकडे जेव्हा ते गारानं घेऊन जातात लोक, त्या बाबांनाच भीती वाटते. आता सारं गाव ज्याला घाबरतं त्याला बाबा घाबरणार नाही का, आणि त्या बाबांनी ते ऐकलेलं नसेल का. उलट बाबा लोकांकडे सारे रिपोर्ट राहतात, गावचे राहतात, घरचे राहतात, कोणाचे सारेचे राहतात. ते म्हटले आता ते मोठं धर्मसंकट आणलं म्हणले तुम्ही, हे आता कसं काय करायचं, जे गाव करील त्याला राव काय करणार आहे. आणि त्या गावापुढं जर त्याचं चालत नाही, तुमचं चालत नाही त्याच्या पुढं, तर माझं काय. नाही म्हणे आता बाबा हे संकट तुम्हीच आता मिटू शकता, त्याशिवाय पर्यायच नाही म्हटले. ठीक आहे आता तुम्ही म्हणताच आहे तर मी विचार करतो, काहीतरी आयडिया करतो म्हणे, डोकं लावतो. लोक तर गेले, पण बाबाला विचार करायला सुरुवात झाली. रात्रभर झोप नाही आली. आणि मग त्यांनी एक विचार केला की चला आता गावाने विश्वास टाकलेला आहे, त्यांना आधार वाटतो आहे, आपण काहीतरी प्रयोग करून बघावं. झालं तर झालं, नाही तर नाही. सकाळीच उठले, आंघोळ पाणी केली, सर्व देवपूजा वगैरे सर्व केल्यानंतर सकाळी त्याच्या घरी त्या माणसाच्या, आता रात्र पिलेली होती, रात्रीतून उतरलेली होती, सकाळी फ्रेश राहतो माणूस. 10च्या आत जायच्या आतच बाबांनी घर गाठलं. आता सारं गाव त्याच्या पुढं घाबरायचं आणि बाबा त्याच्या घरात गेले, घाबरतच गेले. तर त्याला आश्चर्य वाटलं का आपल्या घरातच कोणी येत नाही आणि डायरेक्ट आज साधू कसे काय आले. या म्हणे बाबा बसा. घाबरत बाबा बसले. काय सांगावं, विनाकारण अपमान होईल, मारील, शिव्या देईल, काही करेल. त्याचे आज संस्कार चांगले नाही, त्याच्याविषयी कोणी गॅरंटी घेऊ शकत. घरच्यांना आश्चर्य वाटलं बाबा कसे काय आले आणि यांनी कशी काय डेअरिंग केली, धाडस कसं काय केलं. बाबा म्हणे बाबा मला काही नको, परंतु तुझ्या हितासाठीच मी आलो आहे, तुझ्या भल्यासाठीच आलेलं आहे आणि एक निरोप द्यायचा आहे मला, बाकी दुसरं काही करायचं नाही. म्हणे काय निरोप आहे बाबा. हे रात्री झोपलो म्हणे शांत, मला स्वप्न पडलं आपल्या गावातली जी ग्रामदेवता आहे म्हणे, त्या मंदिरात तर तू कधी गेला नाही, कधी आला नाही, कधी पुण्य केलं नाही, काही धार्मिकता केली नाही, पण तू काय सांगावं, साऱ्या गावाचं कधी त्या देवतेने मला गारानं केलं नाही, पण तुझं गारानं केलं म्हणे. काय त्या देवतेचा कोणावर काय प्रेम येईल सांगता येत नाही म्हणे, पूर्वजन्माचा काहीतरी तुझं भाग्य आहे म्हणे. त्याला उत्सुकता वाटली, अरे बापरे, सारं गाव मला घाबरतं, बाबा घाबरतात आणि देवताचा निरोप बाबा घेऊन आले, म्हणजे काय देवाचा निरोप. देवाला कोण घाबरत नाही, देवाला कोण मानत नाही, किती नास्तिक असला तरी तो मानतो. मग त्याला उत्सुकता वाटली, म्हणे काय बाबा सांगा. म्हणे काही नाही, मला ते देवता स्वप्नात आली आणि तिने सांगितलं का अशी व्यक्ती आहे, ती 10 दिवसानंतर 10 वाजता अशा दिवशी मरणार आहे म्हणे. हा निरोप तुम्हाला द्यायला सांगितला आहे आणि मी तो दिला आहे म्हणे. आता तुझं काय करायचं ते तू ठरव, माझं काम मी संपलं, मी येतो आता, मी जातो माझ्या ठिकाणी. मरणाची भीती कोणाला नाही आहे, सर्वांना आहे.
जसजसं मरण जवळ येतं तसं माणूस घाबरतो आणि काय काय राहिलं त्याचं चिंतन करतो. करता काहीच येत नाही. काय काय राहिलं त्याचं चिंतन करतो. काय काय हातातून सुटलं त्याचं चिंतन करतो. विनाकारण केलं याचंही चिंतन करतो. पश्चातापही करतो. का? जे करायचं नव्हतं ते करून बसलेलो असतो, कारण मरण जवळ येतं. आता मात्र यातून सुटकाच नाही. ते आपल्या जीवनाचं सत्य आहे. ते आपण नाकारलं नाही पाहिजे, आपण स्वीकारलं पाहिजे आणि मरणाचं कधी स्वागत करण्यासाठी आपण तयार राहिलो पाहिजे. तो खरा महाअनुभव असतो. आणि मग त्याला भीती वाटली, तो विचार करायला लागला. सकाळचा प्रोग्राम त्याचा काय असायचा, सकाळी उठला तर थोडीफार आंघोळ वगैरे केली, काही दिलं तर दिलं, नाही तर निघाले अड्ड्यावरती. आता मात्र तो अड्ड्यावरती न जाता विचार करत बसला, आता काय करायचं. 10 दिवसांनी तर आपण मरणार, आपण मरणार, आपण मरणार. भीती वाटली त्याला. घरचे बी आवाक झाले. आता शांत बसला, विचार करायला लागला. कधी न विचार करणारा माणूस, कधी न शांत बसणारा माणूस. आणि मग तो विचार करायला लागला. तो म्हणतो आता 10 दिवसानंतर 10 वाजता आपण मरणार आहे. बाबांनी सांगितलं, ते बी देवतेनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं म्हणणं, तर खोटं असू शकत नाही, कन्फर्म एकदम. त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. तो आता 10 दिवस आहे आपल्या हातात. आपण ज्याला ज्याला त्रास दिला त्याची माफी मागून घ्यावं. ज्याच्याशी वाईट बोललो त्याला जाऊन माफी मागू, पाया पडू. ज्याचा व्यवहार चुकलेला आहे त्याचा व्यवहार पूर्ण करू. उधाऱ्या पाधाऱ्या जे बी आहे ते करू. घरच्यांसाठी, मुलांसाठी, बायकोसाठी, कुटुंबासाठी काही करता आलं तर करू. तो आता ह्या चिंतनात गुंतला आहे, ह्या विचारात गुंतला आहे. आता त्याला दारूची आठवण नाही आली, दारूचा अड्डा त्याला दिसला नाही, त्याला ते जाणवलंच नाही मी काय करतोय. तो आमूलाग्र बदल झाला. तो चिंतन करायला लागला आहे आता. आणि त्या चिंतनातून मग तो ज्याच्या घरी जाऊन भांडलेला आहे, ज्याच्यानी वाद घातलेला आहे, त्याच्या घरात जायला लोक घाबरायला लागले. अरे घरात आला, कशासाठी आला. म्हणे हो मी लई चुकलो, तुमची माफी मागतो, मी तुम्हाला त्रास दिला, असं केलं तसं केलं. म्हणजे आपल्या धर्माच्या अनुषंगाने प्रायचित्त घ्यायला सुरुवात केली त्यांनी, प्रसव मोडायला सुरुवात केली. सारी बातमी गावामध्ये पसरली. अरे हा काय करू राहिला, असं काय बाबांनी जादू केली, त्याला काय असं टॉनिक दिलं किंवा असं काय त्याला खाऊ घातलं का हा सर्वांच्या माफी मागायला लागला. 2 दिवस 4 दिवस झाले, साऱ्या गावाची माफी मागायला झाली, सोयऱ्या दायरेची माफी मागायला लागली, व्यवहार पुरे केले, जे असेल ते घरच्यांची पण जी जबाबदारी असेल ती पार पाडायला लागली. तो आता दिवस मोजायला लागला. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, एक दिवस त्याला पटापट जायला लागले. आणि 10वा दिवस उगावला सकाळी. त्याचं आता त्यांनी भूतकाळाच्या आपल्या जीवनाकडं न मागायला सुरुवात केली. काय केलं मी, कशासाठी जन्माला आलो, काय करायला पाहिजे होतं, काय करत बसलो, किती जीवन वाया गेलं, किती दुःख दिलं, काय काय पापं केले, याचं सारं चिंतन तो करायला लागला. आंघोळ वगैरे करून फ्रेश नवे कपडे घालून, नको टेन्शन, मेल्यानंतर परत कुणी आंघोळ घालील, कपडे घालील, नाही घालील, कारण त्रासच एवढा दिलेला आहे, आपणच आपलं करून घ्यावं. 10 वाजले, घड्याळासमोर पाहतोय तो, 10 वाजतात झाले, 5 मिनिट बरोबर 10 वाजले. मरायला तयार आहे माणूस, पण तो काही मेला नाही. 10 वाजून 5 मिनटं झाले. त्याला वाटतं घड्याळात काहीतरी कमी जास्त असेल, दुसऱ्याची किती वाजले आणि 10:05. अरे आपल्या घरात 10:05 म्हणजे बरोबर आहे, घड्याळ तर बरोबर आहे, चुकीचं नाही आहे. चिमटा घ्यायला लागला, आपण जिवंत आहे का मेलेलो आहे कन्फर्म करायला लागला. मग 10 झाले, 10:15 झाले, 10:30 झाले. त्याला हायसं वाटायला लागलं, अरे आपण का मेलो नाही, का मेलो नाही. म्हणजे त्याच्या स्वतःविषयी त्याला हायसं पण वाटलं आणि राग पण यायला लागला. बाबांनी फसवलं तर नाही आपल्याला, खोटं तर नाही बोलले बाबा, आणि मेलो नाही म्हणून बरं वाटायला लागलं. काय करावं. 10:30-11 वाजले. आता तो उठला. आता तो म्हणतो आता मी मरत नाही, कन्फर्म 10 वाजून गेले, आता गॅरंटी आली, आता आपण चला बाबाकडे. बाबांनी आयडिया तर सांगून दिली 10 दिवसाची, पण बाबा 10 दिवसापासून झोपलेलेच नाही. कारण काय, बाबांनी खोटं बोललेलं असतं ना, बाबांनी कुठं कन्फर्म सांगितलंय. आणि बाबाला माहिती आहे 10 दिवसानंतर 10 वाजता हा मरणार नाही, मरणार नाही म्हणजे हा येणार आपला भेद पाहायला. बाबा वाटच पाहत होते. हा, बाबा 10 दिवसापासून झोपलेलेच नाही. याच्यात आमूलाग्र बदल झाला.
हा सुधारला, तसा बाबांमध्ये आमूलाग्र बदल झाला. मग बाबांचंही चिंतन, देवावर स्मरण, चिंतन, वाचन, शास्त्र सारं राहून गेलं ना. कारण आता त्यांच्या डोक्यात तो आला आणि त्याच्या डोक्यात मरण गेलं. डोक्यात काही दुसरं आलं का देवापासून आपण दूर जात असतो. अनंत सामाय तेत अनिक न सामाय, अनिक सामाय तेत अनंत न सामाय, अनंत तो अनंत की. आपल्या डोक्यात अनिक काही आलं का देव नसतो. असं ते बाबांचंही झालं. बाबांनी पाहिलं आज 10वा दिवस आहे, 10 वाजून गेले, 10:30 वाजले, 11:45 वाजले. बाबा वाटच पाहत हा 100% येणार. आता काय सांगायचं याला. या विचारात 10 दिवस त्यांचे गेले. त्यांनी आवड्या विचार करून ठेवल्या की आता येईल, त्याला काय सांगायचं काय नाही. त्या पद्धतीनं त्यांनी मनोमन विचार केला, चिंतन केलं. आणि तो आल्यानंतर त्यांनी बाबांचे पाय धरले. बाबा तुम्ही मला सांगितलं, मी तर काही मेलो नाही. का मेलो नाही याचं उत्तर तुम्ही मला द्या. त्याचा विषय राहिला बाजूला. परंतु ह्या 10 दिवसामध्ये माझ्या जीवनाचं जे डोक्यावरचं ओझं आहे ते मी हलकं केलं. हलकं झालो मी आमूलाग्र बदल झाला माझ्यामध्ये. मी बदल केला. माझ्या जीवनाचे जे सुटलेले दिवस होते, सुटलेले क्षण होते ते मी पकडण्याचा प्रयत्न करतो आहे. आता सांगा म्हणे तुमच्यामुळे मी सुधारलो 100%, पण मी मेलो का नाही. तुम्ही खोटं ते नाही बोलले. नाही 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 नाही, खोटं कसं काय बोलाल म्हणे, मी साधू आहे. आपली धारणा असते साधू शक्य, मी साधू आहे म्हणे. साधू कुठं खोटे बोलतात का. देवाने सांगितले महात्म्यानी सत्तर जेव्हा होय, खोटे बोलत नसतात म्हणे. लटिकेनं बोली जे आम्ही गमतीनं सुद्धा खोटं बोलत नाही म्हणे. तुला खोटं मी कसं बोलणार म्हणे. मग काय झालं काय म्हणजे काय झालं. तुला मी निरोप पाठवला देवतेचा, तुझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. साऱ्या गावाची तू माफी मागितली. ज्या गावाला तू नको नकोसं वाटत होता त्या गावाला आता हवासा वाटायला लागला. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5व्या दिवसामध्ये त्या गावाला गॅरंटी आली का हा सुधारला आहे, चांगला आहे आणि चांगला माणूस. यांनी काय आपलं वाईट केलं ना, आपण काय याचं वाईट चिंता नाव. म्हणून ते गावातले लोक त्या देवतेकडे येऊन दररोज नमस्काराला लागले का याला मरू देऊ नका, याला मरू देऊ नका. आणि म्हणून ते देवतेनी बी ऐकलं म्हणे. त्यांनी मला परत स्वप्नात येऊन सांगितलं का तो आता काय मरणार नाही, तुम्ही घाबरू नका. देवतेचा निरोप आहे ना, देवाचा निरोप आहे. आम्ही जर तुम्हाला सांगितलं देवाने असं सांगितलं आहे, मग तुम्हाला तर करा. देवाने सांगितले करावंच लागेल. देवाने तसं सांगितलं करावंच लागेल. देवाने निरोप दिला. देवतेने परत एकदा मला स्वप्नात येऊन का तो इतका चांगला वागला. 10 दिवसामध्ये त्यांनी आत्तापर्यंत केलेले जे पापं आहे, जे चुकीच्या गोष्टी आहे त्या साऱ्या धुवून निघाल्या. त्यांनी प्रायचित्त घेतलं, प्रसव मोडला आणि आता तो क्लीन झाला. आता त्याला घेऊन जाणं कॅन्सल करून टाकलं. हो का म्हणे हो. म्हणून आपल्या मरणाचं आपण चिंतन केलं पाहिजे. उद्या मी मरणार आहे असा जेव्हा तुमच्या मनात विचार येईल तेव्हा आपोआपच तुम्ही सुधारला, आपोआपच चांगले वागायला लागणार. मी उद्या मरणार आहे कशाला भांडण करायचं, मी उद्या मरणार आहे कशाला वाद घालायचे, मी उद्या मरणार आहे कशाला वाईट बोलायचं, मी उद्या मरणार आहे कशासाठी इस्टेटीचं भांडण करायचं. त्याग करून टाकू. उद्या मरणार आहे ना मी. उद्याचं मरण आपलं म्हणजे अनुसरण. अनुसरणाची व्याख्या परमेश्वराने तर सांगितली. येत आधी नव्हे जे म्हणितले ते कीचे. म्हणितले ते करणं म्हणजे अनुसरण. हे समाजासाठी आपलं मरण असतं आणि आपल्यासाठी समाजाचं मरण असतं. कारण देवाने काय सांगितलं आहे पहिल्याच आचाराच्या सूत्रामध्ये, स्वदेश संबंध त्याचे, स्वग्राम संबंध त्याचे, संबंधियाचा संबंध तो. त्याज्य करायचा म्हणजे काय करायचं, मेल्यानंतरच त्याग होतो ना. मरणाच्या अगोदर त्याग होतो का. मग आतून त्याग करणं म्हणजे मरणच आहे. म्हणून आपण अनुसरणाचं चिंतन करायचं. आपण दैवराटीत आहोत. परमेश्वराने आपल्याला बोध दिला. सृष्टी माझ्यासाठी निर्माण केली. देवतेला कामाला माझ्यासाठी लावलं. देवाने अवतार माझ्यासाठी घेतला. वाडोवाडी माझ्यासाठी फिरला. आणि देवाने सांगितलं आहे अनुसरल्याशिवाय देव होणं शक्य नाही. आणि मला अनुसरायचं आहे. मग 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, म्हातारपणात, आथुरणावर पडल्यावर, कधीही म्हणा तुम्ही, पण अनुसरायचं असं म्हणत राहा. चिंतन करत राहा. जेव्हा अनुसरायचं आहे आणि देव पाहिजे मला अशी भावना निर्माण होईल तेव्हा आपोआपच वाईट कृतीपासून, वाईट वृत्तीपासून, वाईट विचारापासून तुम्ही दूर राहाल. आणि हाच आविधी आहे.
आविधी आविधी जे आपण म्हणतो हाच आविधी आहे का? आपल्या मनात आलेला वाईट विचार, आपल्या मनातला वाईट विचार आपण कृतीत आणणं, त्या कृतीतून आपण काहीतरी चुकीची घटना घडणं, चुकीची गोष्ट करणं. कारण आपण जे वागतो बोलतो आपल्यामुळं त्याच्यामुळं आपल्याला त्रास होतो आणि इतरांनाही त्रास होतो आणि तोच आविधी असतो. आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वागणं म्हणजे विधी, दुसऱ्याला त्रास होणं म्हणजे अविधी. इतकं सोपं आणि सरळ आहे. म्हणून आपण चिंतन केलं पाहिजे स्मरणाचं, त्या स्मरणातून अनुसरणाचं, त्या अनुसरणातून परमेश्वर प्राप्तीचं हे चिंतन आपल्या सतत डोक्यात जर असेल तर आपण यातून आपोआपच बाहेर पडू. आणि म्हणून भय असावे ते नरकाचे, दुःखाचे. दुःख माणसाला नको वाटतं. कोणाला वाटतं का? कोणाला विचारा तुला दुःख पाहिजे का? नाही म्हणतो सुख पाहिजे, सुख पाहिजे. सुखासाठी सारा माणूस पळतोय, जो तो पळतोय. एक कोणी थांबलेला नाही आहे. कोणी गाडीवर पडतोय, कोणी सायकलवर पडतोय, पायी पायी चालला तरी तो पळतच चालतोय, तो हळूहळू चालतच नाही. कोणी थांबलेलं नाही, जो तो पळतोय. आणि कोणालाही थांबवा. का पळतोय? सुख पाहिजे. का पळतोय? सुख पाहिजे. आणि हे सुख जे आहे ते नुसतं आत्मकेंद्रित नाही आहे आपलं. आपण खूप सुखी आहे पण आपलं कुटुंब दुःखी असेल तर सुख लाभल का? त्या कुटुंबाच्या सुखामध्ये आपलं सुख दडलेलं आहे. म्हणून ती जबाबदारी म्हणून आपण स्वीकारली पाहिजे. मी म्हणत राहतो आपण शहाणं होण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबाला शहाणं करा, कारण तो तुमच्यासाठी अडथळा आहे, तो तुमच्यासाठी अडचण आहे. ती जर शहाणी झाली तर ते म्हणशील बरं झालं चला तुम्ही जाताय ना, जा जा जा. ही राईसा पंडित वासांना म्हटली डायरेक्ट. एकच मुलगा, लग्न करण्यासाठी दोघांची थांबायची गरज नाही आहे. काय करता? तुम्ही जाता का मी जाऊ? चॅलेंज. तुम्ही जाता का मी जाऊ? अशी म्हटली नाही, तुम्ही जा. पंडित वास म्हटले ठीक आहे काय हरकत नाही, मी थांबतो तुम्ही जा. गेले. गेल्यानंतर तिची नजर मात्र घरीच. मुलगा मोठा होईल, लग्न करील आणि हे पण येतील मार्गामध्ये. शुभचिंतक आहे ना, माझं भलं झालं आहे तसं आमच्या यांचं पण भलं व्हावं, कुटुंबाचं भलं व्हावं, ही वासना चांगली आहे. परंतु लग्न झालं आहे, मुलाला मुलगा झाला आहे तरी काही पंडित बास आले नाही. आणि मग मात्र एका भिक्षुकाकरवी निरोप पाठवला की ज्या घरात ज्या चुलीवर खीर खाल्ली त्याच चुलीची आता राख खाणार आहे का? मी तर सांभाळलं म्हणले, सून काय सांभाळणार आहे? तुम्ही कशासाठी थांबले? आणि मग ते म्हणते आता कोपले आता म्हणजे बघा इथं आहे ते अनुसरले तरी धाक किती, असा धाक पाहिजे. असा धाक पाहिजे. म्हटले आता कोपले, आता जावंच लागेल. आणि मग पंडित वास इतिहास घडला. हा जो भाव आहे ना आपल्या बाबतीत, आपला इतरांच्या बाबतीत पण आपण शहाणं होता दुसऱ्यांना शहाणं केलं पाहिजे. ज्यांच्यावरती आपण अवलंबून आहोत त्यांना आपण शहाणं केलं तर आपल्या अडचणी दूर होतात. आपण बघितलं अनिष्ट सेवा, हिंसा, कीर्तीची अपेक्षा, अन्यकथनावरती बऱ्याच गोष्टी आपल्याला चर्चा करता येतील. आपल्या डोक्यात ते अन्यकथन बसलेलं आहे. अन्यकथनाचा दोष लागतो. म्हणजे अन्यकथनाचा दोष लागतो म्हणजे काय? अन्यांना आपण धर्म सांगितला तर कथनाचा दोष लागतो. अन्यवार्ता वेगळ्या. अन्यवार्ता म्हणजे धर्माव्यतिरिक्त, परमेश्वराव्यतिरिक्त, देवतेच्या, जीवाच्या, प्रपंचाच्या गोष्टी करणं म्हणजे अन्यवार्ता. त्यावर देवाने सांगितलं अन्यवार्ता करू नका, झोपा काढा पण अन्यवार्ता करू नका. पण आपल्या अन्यवार्ता थांबतात का? आपण राजकारणावर बोलतो, समाजकारणावर बोलतो, नातेवाईकांवर बोलतो, कुटुंबावर काय घेणं देणं नसतं. साऱ्या गावाचा आटाळा कुटाळा आपण काढत राहतो, काही घेणं देणं नाही आहे, पण तरी बोलत राहतो. त्या बोलण्यातून आपली हिंसा होत राहते, आपलं मन खराब होत राहतं. ज्याच्याविषयी बोलतो त्याच्या कानावर त्या गोष्टी गेल्या का आपोआपच आपल्याविषयी त्याच्या मनामध्ये कलुषित भावना निर्माण होते. अप्रत्यक्षरित्या आपण हिंसा करतोय. म्हणून अन्यवार्ता केल्या नाही पाहिजे. बोलायचं आहे जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोला, जेवढं सांगायचं आहे तेवढंच सांगा, जेवढं ऐकायचं तेवढंच ऐका. विनाकारण बोलणं ही सर्वात मोठा अविधी आहे. आणि हे माझ्या भगिनींनी लक्षात ठेवलं पाहिजे. गप्पा मारताना आपल्याला भानच राहत नाही. 2-2, 4-4 तास आपण गप्पा मारतो. कशावर गप्पा मारतो आहे आपल्याला समजतच नाही. गप्पाच मारायच्या आहे, लिळेवर मारा, तत्वावर मारा, सिद्धांतावर मारा. या सत्संगात मी हे ऐकलं, ते ऐकलं, मला काय आवडलं, काय नाही आवडलं यावरती चिंतन करा. त्याच्यासाठी एकामेकाला फोन करा. फोन करायचा आणि काय आज काय व्यक्त केला, काल साडी जाणार होते काय झालं, आपण बी फोन करणार होतो काय तुमचा मुलगा काय करतो, त्याचा मुलगा काय करतो, आपल्याला काय करायचं ते पाहतील ना.
आपल्या मुलाचं पहा, आपल्या कुटुंबाचं पहा. बरं, त्याच्या मुलाच्या अडचणी सांगितल्या तर आपण पुरे करणार आहे का? त्यांनी लगेच सांगितलं. असं काही विचारलं का आपण लगेच अडचणी सांगायच्या नाही. हाही प्रॉब्लेम आहे, 2-3 लाख रुपये पाठव, तो लगेच फोन कट करून टाकतो. काय गेलं देणं नसतं. प्रत्येकाला प्रत्येकाचं पडलेलं असतं. एक प्रेम म्हणून, आपलेपणा म्हणून तेवढ्यापुरतं एक जुजबी विचारा. जसं कोणी आले, तुम्ही काय करता, काय शिक्षण घेताय, तेवढ्यापुरतं तेवढं. तर कुठले काय सोयरेन दायरेन त्याच्याशी काही मतलब आहे का? काय मतलब नसतं. उलट या वायफळ गप्पा मारणाऱ्या माणसांना ना लगेच क्वालिटी लक्षात येतो. त्याची विनाकारण वायफळ गप्पा मारतो, काय करतो. हे अन्यकथन, ही अन्यवार्ता झाली. आता अन्यकथन काय का एखादा अर्थवंत आहे, म्हणजे तुम्ही आता एखादं स्थान करायला गेले, थोडक्यात सांगतो. स्थान करायला गेले, पंचेश्वरला गेले तुम्ही, सारे लोक बसलेले स्मरण करताय, चिंतन करताय. स्थानाजवळ तुम्ही एकटेच आहे, तुम्ही डोकं टेकवलं आहे, आणि एक अन्य माणूस आला का ज्याला काहीच माहीत नाही, त्याने असं केलं. काय केलं? डोकं नाही टेकवलं. तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे का अन्य माणूस आहे, आणि मी इथं उभा असतानाच हा का आला, योगायोग का बरं झाला. ते तुमचं साजत आहे, ती तुमच्यावर ड्युटी आहे, ते तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्याला बोलतं केलं पाहिजे का, कुठले कुठून आले, हे काय माहिती आहे का तुम्हाला. असंच देव करायचे असतात. डोकं टेकवा. हे स्थान आहे, ते स्थान कोणाचं आहे, कशाचं आहे, थोडीशी माहिती द्या. त्याचा रिस्पॉन्स पाहून मग तुम्ही त्याला सांगा. तर आपलं काही घेणंच नाही त्याच्याशी, काही मतलबच नाही. काय करायचं, ड्युटी कर्तव्य आपल्याला माहीतच नाही. म्हणून अन्य कथन म्हणजे काय का ज्याला काही ऐकण्याची इच्छा नाही, सत्य जाणण्याची इच्छा नाही, एकाग्र नाही आहे, तो डिस्टर्ब झालेला आहे, आणि त्याला बळच आपण सांगतोय, ते अन्य कथा. अर्थाला सांगितलं, अर्थवंताला देवाने सांगितलं अर्थवंत बोलावे, अर्थाप्रती बोलावे, बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. म्हणजे अर्थाप्रती बोलावे, तिची अर्थता जर असेल तर आपण सांगितलं पाहिजे. म्हणजे अन्य कथनाचा दोष कोणासाठी. जसं आता आपलं चाललं आहे तत्त्वज्ञान, एखादा अन्य माणूस येऊन बसतो इथं, आल्यानंतर मग आपण काय करायचं. हे कोणतं खूप मोठं तत्त्वज्ञान आहे. तुम्ही पूर्वी प्रकरण सांगू शकता, अन्यवृत्ती सांगू शकता, पंचकृष्ण सांगू शकता, श्रीकृष्ण महाराजांचं वैशिष्ट्य सांगू शकता, गुण सांगू शकता, वर्णन करू शकता. का लगेच आडपाना आणून पोथी बंद करायची. पोथीचे विषय आपल्याला बदलता येतात, आणि याच्यामध्ये कुठं आपलं लगेच महावाक्य चाललं आहे, मग लगेच अन्य कथनाचा दोष लागणार आहे, असं काही नसतं. ज्यावेळेस पूजनीय माईम भट देवाकडं आले, त्यावेळेस पूजनीय माईम भट उपदेशी होते का अन्य होते. आचार्य आले त्यावेळेस उपदेशी होते का अन्य होते. बाईसा उपदेशी होत्या का अन्य होत्या. मग देवाने पहिले कान फुकले, नाम सांगितले, मग तत्त्वज्ञान सांगत बसले का. देव म्हणतात जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही. चर्चा केली, त्या चर्चे अंती समजून सांगितलं की बाबा संस्कृती छेद होईल असं काही आहे का तुझ्याकडे. 18 पुराण वेद शास्त्र सारच कोळून पिलाय तू. देवाने चर्चेला सुरुवात केली, त्यात काय विशेष कर्म. मग कर्माचा सिद्धांत मांडला, ज्ञान होईल, वैराग्य होईल, प्राप्तीला जाईल. देवाने तो खोडला. मग त्यांना उत्सुकता निर्माण झाली. ती उत्सुकता निर्माण झाल्यानंतर त्यांनीच प्रश्न केला का मग सांगा तुम्ही, म्हणजे एके परमेश्वराशिवाय, मग तो परमेश्वर कोण. मग ती चर्चा झाली. अजूनही बोध झालेला नाही, म्हणजे अजूनही कान फुकलेलं नाही, अजूनही उपदेश दिलेला नाही. देवाने पंचकृष्ण सांगितले, पंचनामने पंचकृष्ण सांगितले. पंचकृष्ण सांगितल्यानंतर अन्यवृत्तीचं पूर्ण हत्तीचा दृष्टांत सांगितला, सुरीचा दृष्टांत सांगितला, कितीतरी तत्त्वज्ञान सांगितलं. आणि मग त्यांचे फ्यूज उडाले का अरे आज काय समजत होतो आत्तापर्यंत आपण, आणि हे काय एक विद्या ती ब्रह्मविद्या, तिथून आपण दूर होतो. ते त्यांच्या लक्षात आलं, आणि मग देव स्वतःकडे घेऊन आले, आणि मग बोध दिला. त्याच्या अगोदर कितीतरी तत्त्वज्ञान सांगितलं. सारंग पंडित वेदवंत नाही, बोधवंत नाही, अनुसरले नाही, त्या सारंग पंडिताला कितीतरी तत्त्वज्ञान सांगितलं. म्हणजे काय सांगायचं आहे आपल्याला आणि काय नाही सांगायचं, हा सेन्स आपल्याला असला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही, अन्य माणसाला तुम्ही सांगू शकतात, अरे परमेश्वर या सृष्टीमध्ये कशानीच कोणत्याच गोष्टींनी जीवाची मुक्ती होऊ शकत नाही, कशानेच मुक्ती होऊ शकत नाही. मग कशाने होईल. एका परमेश्वराची व्यक्ती करावं लागेल, कारण परमेश्वर एकच आहे, आणि तो परमेश्वर निराकार आहे. सावे साकार होतो, सावे साकार झालेला परमेश्वर इथं अवतार घेतो. अवतारल्यानंतर तत्त्वज्ञान सांगतो, स्वतःची ओळख सांगतो, धर्म सांगतो, अधर्म सांगतो, तत्त्वसिद्धांत सांगतो, आचार विचार प्रणाली सांगतो. आणि त्या परमेश्वराला ओळखून त्या अनन्य भावे त्या परमेश्वराला शरण गेलो, आणि त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरलं तरच मुक्ती होईल. आता हे सांगायला काय आपल्याला अन्य कोण, परका कोण, अन्य कथन याचा काय संबंध आला. आम्ही काय सांगितलं, पूर्वी प्रकारे सांगितलं, पण मराठीत कॉन्टॅक्ट करून टाकेन ना मी, मराठीत त्याचं विस्तारित केलं.
आणि मग तो म्हणेलच मग कोण आहे परमेश्वर? श्रीकृष्ण महाराज आहे, श्री दत्तात्रय महाराज आहे, चक्रपाणी आहे, श्री गोविंदप्रभू महाराज आहे, स्वामी श्री चक्रधर आहे, द्वापरयुगात श्रीकृष्ण महाराजांचा अवतार, कलियुगात स्वामी श्री चक्रधरांचा अवतार. मग तुला माहिती आहे का देवता किती आहे? हा सिस्टमचा एक भाग आहे. तू तर 33 कोटी देवता मानतो. शास्त्र काय सांगतं? 81 कोटी 1,15,10 देवता. अन्यवृत्ती सांगायला अडचण काय तुम्हाला? काही अडचण नाही. पण आपल्या डोक्यामध्ये बोलायचं काहीच नाही. लोहे पाणी गिळले असं बोलायचंच नाही. पण कुठं, कधी, केव्हा बोलावं लागेल की नाही? कोणत्या वेळेस लोहे पाणी गिळले असावे, कोणत्या वेळेस अन्य कथलाचा दोष, हे जर आपल्याला कळत नसेल तर आपण मानवत नाही. कोणते सूत्र कुठे जर लावायला लावलो आपण तर आपण फेल, आपला धर्म फेल, आपला देव फेल. कारण परमेश्वराचं सारी मदार आता आपल्यावर आहे. कारण आचार्यांना देव काय म्हणतात? माझ्याकडून 2-4 तुझ्याकडून 5-7. देवाने आपल्या भरोशावरती सारं टाकलं आहे आणि बसलं आहे वाट पाहत. आणि आपण मात्र देवाने सांगितलं, हेच सांगितलं, तेच सांगितलं, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की कोणत्या वेळेस अविधी घडेल, कोणत्या वेळेस विधी आपल्याकडून विधी घडेल. आज नाही बोललं तर उद्या बोलता येणार नाही, सांगता येणार नाही, त्याला कळणार नाही. तो वारंवार तुमच्या संपर्कात येतो आहे, तुमचा देव कारण धर्म चांगला असं म्हणतो आहे आणि तरी आपण त्याला काही सांगत नाही. नाही ते लय अवघड असतं, लय अवघड असतं, तुला जमतं का नाही, तुला जमतं का नाही. अरे तो 4 दिवस तुझ्याबरोबर आहे, संपर्कात आहे. तो म्हणतो आहे कुठं स्थानावर जायचं असेल तर मला घेऊन जाय, मार्गात जायचं असेल तर मला घेऊन जाय, तरी आपण लोहे पाणी गिळले असेल तर मग आपलं त्यावेळेस आपला आविधी, त्यावेळेस आपण आविधी करतो, हे लक्षात घ्या ना. अन्यकथन याच्यात आपण खूप अडकलेलो आहे. अन्यकथनाचा दोष ज्यावेळेला अर्थवंत नाही, ज्याला योग्यता नाही, पात्रता नाही, त्याची इच्छा नाही. श्रीकृष्ण महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेत काय सांगितलं? ज्याला माझ्याविषयी प्रेमच नाही त्याला हे सांगून काय उपयोग नाही. सांगू नका तुम्ही. ज्याला अर्थता आहे त्याला सांगा, सांगायला पाहिजे. देवाने तर श्रीमद भगवद्गीता कुठं सांगितली? कुरुक्षेत्रामध्ये, जिथं लढाईची वेळ आहे, प्रसंग बाका आहे, जो तो एकामेकाला मारायला आलेला आहे आणि तिथं गीता सांगितली. अशा प्रसंगात आपण स्वस्थता लागेल का आपल्याला? नाही लागणार. तिथं परमेश्वराने म्हणजे या अस्वस्थ जगामध्ये, अस्वस्थ वातावरणात देवानी स्वस्थतेचे धडे आपल्याला दिलेले, हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण एकदम सात्विक ठिकाणी आलो तरी आपल्याला धर्म कळत नाही. आणि देवानी धर्म सांगितला आहे कुठं? रणांगणात. म्हणजे हे आपलं रणांगणच आहे. आपल्या जीवनाची लढाई आपण लढतोय. आपल्या इंद्रियांबरोबर लढणं म्हणजे आपले शत्रूच आहे, त्यांच्यावर आपण लढतोय. लढाईच आहे आपल्या जीवनाची. परमेश्वर प्राप्त करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे, सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. हे कोणा आयऱ्या काम नाही. म्हणून मी सांगत राहतो मानव म्हणजे एक आव्हान आहे, हे कोणाचं कामच नाही. कारण सारं जग एकीकडे आहे आणि आपण भलतीकडंच. आपण होतो आपल्याला चालतच नाही, अजिबात नाही. 81 कोटी 1,15,10 देवता चॅलेंज करतो आपण अप्रत्यक्षरीत. सिस्टमचा एक भाग आहे. आपला देव भला आपण भलं, हे का बरं असं करतो? हे आव्हान आहे. म्हणजे समजून घेणं म्हणजे लोकांना कठीण वाटतं. त्या दिवशी बी आता यांच्या ठिकाणी सत्संग होता. ते म्हणे आमचे मामा मामी उपदेशी म्हणे आम्ही जात असतो, ते आमच्याकडे येत असतात, पण ते आमच्या डोक्यातच बसत नाही. एवढं अवघड. म्हणलं अवघड काय? आम्ही अमावस्या पाळत नाही, पौर्णिमा पाळत नाही, शुभाशुभ पाळत नाही, ज्योतिषशास्त्र पाळत नाही, वास्तुशास्त्र पाळत नाही, उपास तापास करत नाही. आमच्या ज्या भगिनी आहे त्या काय वडाला फेऱ्या मारत नाही. अजून काय करतात? होळी ते ठीक आहे. आता सणाच्या अनुषंगाने ते करत नाही, काहीच करत नाही ना आम्ही. मग आता आमचं सोपं का तुमचं सोपं? म्हटलं तुम्ही सारं करतात आणि आम्ही काहीच करत नाही. ते गप्पच झालं. ते म्हणजे बरोबर आहे. कर्मकांड नको, अंधश्रद्धा नको, कोणाच्या पाठीमागे जाणं नको, पळणं नको, उपास नको, तापास नको. सकाळी उठल्यानंतर हा कन्फ्युजन, जावा कोणत्या मंदिरात, याच्याकडे जावा का त्याच्याकडे जावा का त्याच्याकडे जावा तरी कोण भेटल का नाही शंकाच. कारण कळतच नाही, ओळखच नाही, समजतच नाही. तुम्ही अन्य कोणत्या माणसाला विचारा, तू कोणाची भक्ती करतो, XYZ सांगा, ओळखत नाही. जर ओळखत नाही तर ओळखीचं रूपांतर प्रेमात होत असतं, प्रेमाचं रूपांतर अधिकारात होतं, अधिकाराचं रूपांतर सहाय्यतेत होतं ना. का आपोआपच कोणावर आहे कोणाची श्रद्धा येते. जर तू जी भक्ती करतोय त्यांची तुझी ओळखच नाही तर कसं प्रेम होणार तुमचं, कशी अधिकार होणार, कसं सहाय्यता होणार, कशासाठी तू करतोय. म्हणून आपल्याला नेमकं आपला माहिती पाहिजे आपलं दैवत कोणतं आहे, आपला परमेश्वर कोण आहे,
काय आहे, कधी अवतार घेतला आहे, कशासाठी घेतला, काय तत्त्वज्ञान सांगितले, काय आचार विचारप्रणाली सांगितली, त्याला मग आपण आपलं सांगू शकतो. म्हणजे त्याला विचारलं तर त्याला सांगता येत नाही आणि आपण सांगायचं नाही का आता अन्य कथनाचा दोष लागेल, त्याला कळेल कसं. जीव जीवाचं ऐकतो, आपताचं वाक्य लागेल. जर जीव जीवाचं ऐकतोय तर आपण देवाने अप्रत्यक्षरित्या उलटं करा. जीव जीवाचं ऐकतो म्हणजे काय, जीवानी जीवाला सांगायचं. उलटं केलं ना त्याचं. जीव जीवाचं ऐकतोय म्हणजे देव अप्रत्यक्षरित्या काय सांगतात, जीव जीवाचं ऐकतोय, आता तू जीव आहे जीवाला सांग असं सांगतात ना. आपण म्हणतो नाही, अन्य कथनाचा दोष लागेल. अन्य कथ निगेटिव्ह विचार करतो आपण, पॉझिटिव्ह विचार करा. देवाने सांगण्याचा प्रत्येक आपताचं वाक्य लागे. आपताचं वाक्य म्हणजे फक्त नातेवाईक आले का आपलेपणाने सांगा, त्याला आपलंसं करा, त्याला समजून सांगा, जाणून सांगा, बाबा का धार्मिकता करतो, कशासाठी करतो, त्याचे फायदे तोटे, तू जे करत आला आजपर्यंत तुला काय भेटणार आहे. कर्मवश तर सर्व तुला भेटतंय, त्याच्यासाठी हे करण्याची गरज नाही. म्हणून आपण जे सूत्र परमेश्वराने सांगितलेले एक विशिष्ट सूत्र घेऊन जर पळत असेल तर मग मात्र आपण आवेदी जोडतो. हे लक्षात घ्या. आपली जबाबदारी आहे, आपल्या कुटुंबाप्रती जबाबदारी जशी आहे तशी धर्माप्रती जबाबदारी आहे. कुटुंबाप्रती कर्तव्य आहे तसं धर्माप्रती बी आपलं काही कर्तव्य आहे. ते आपल्या लक्षातच येत नाही. धर्माचं प्रति कर्तव्य आपलं माहीत नाही, ड्युटी आपल्याला माहीत नाही. फक्त आपण आपली धार्मिकता करायची आणि आपल्याला काय काय मिळतंय त्यासाठी गुपचूप व्हिडिओ व्हायचे. ते मिळतंय ना, आणि काय करायचं आपल्याला, डोकं लावायचं काम काय करायचं. एखाद्या ठिकाणी एखाद्या स्थानावरती एखाद्या माणसाने जाऊन विडा व्हायला आणि योगायोगाने ते म्हणतं ना कावळा बसायला फांदी मोडायला, योगायोगाने त्याच्या मनातली गोष्ट पूर्ण झाली तो दुसऱ्याला सांगत सुद्धा नाही का त्या स्थानावरती विडा व्हायला तर फायदा होतो. तो आपल्याला माहीत झालं, कशाला सांगायचं. एवढे कंजेस्टेड लोक नाही. आणि त्याच्यामध्ये ग्रह निर्माण झालेला आहे का काय, माझ्यासाठी ते स्थानाचं कार्य याच्यासाठी होईल का नाही, कशाला सांगायचं. तर असं काहीच नसतं. परमेश्वर सर्वांसाठी आहे, आपल्यासाठी आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. ते अन्य कथनं हे अतिव्यापक विषय आहे. या अतिव्यापक विषयाच्या अनुषंगाने त्याच्यावरती कितीही चिंतन केलं तरी कमी आहे. म्हणून हे लक्षात घ्या आणि त्यातून बाहेर पडा. आपण कशात अडकलेलो आहे, कशात अडकलेलं आहे. आता मध्ये फोन आला होता, जाधव साहेब पण होते, एक त्या ताईंचा फोन आला. कशात अडकल्या त्या सांगा. म्हणे काय कोणाला कावीळ झाली, म्हणे आईला कावीळ झाली. म्हणे माझ्या आईला कावीळ झाली, त्या आईने दीक्षा घेतलेली आहे. टेन्शन कशाचं, दीक्षा घेतलेली आहे. आता कावीळ झाल्यानंतर औषध पाणी करतो, परंतु आपल्या मनात काय, डोक्यात काय माहिती का, ग्रह काय आपला. आपण तसं काय डॉक्टर आहे, आपल्याला सारं कळतं. नाही, गोळ्या औषधाने कावीळ बरीच होत नाही, ती उतरावत लागते म्हणे. मग ते कुठंतरी जातात, ते कोणीतरी काय गळ्यात घालतं, कोणी हात धुतात तर म्हणे लगेच पिवळं पाणी पडतं, किंवा ते काय दह्यातच काय औषध दिलं जातं. गावठी औषधाशिवाय उपचाराशिवाय कावीळ निघतच नाही, असं समज आपल्या सगळीकडं आहे. म्हणे आता काय करावं. मग एका ठिकाणी म्हणे आईला नेलं. ते बी आमच्या म्हणजे तिच्या मुलांनी म्हणजे आमच्या भावानीच नेलं आणि ते आईला तेवढा उपचार करून आणलं. म्हणे आता आई ठीक आहे म्हणे, पण मग आता दोष लागला का म्हणे. आता जाऊन आली, करून आली, त्याच्यानंतर विचारलं. त्याच्यावर अगोदर विचारलं असतं तर सांगितलं असतं. आता जाऊन आल्यानंतर दोष काय लागणार, विचार काय, आता लागेल तर लागेल, नाही लागेल तर नाही लागेल. काय टेन्शन घेते बाई. पण तरी टेन्शन काय, दोष लागेल का, काय दोष लागेल का. कारण का तर मी सांगितलं म्हणे भावाला का जा आईला घेऊन, आता मला दोष लागेल, आता माझं काय खरं. कशात अडकलोय आपण. उपचार म्हणून केले, जाऊन आले, आयुर्वेदिक आहे, तिथं काही देवी देवतेचं नाही, काही खाल्लं नाही, काही पिल्लं नाही, किंवा काही पूजा केली नाही, काही धर्म सोडला नाही, असं काहीच नाही केलं. कशासाठी आपण मनामध्ये भीती निर्माण करायची. आपण अडकलोय, कशात अडकलेलो आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. उपाय म्हणून, उपचार म्हणून देवाने सांगितलंय ना, काही कोणी दिलं हिरडा बेहाडा तर घ्या म्हटले, तर हिरडा बेहाडा दिला आणि घेतला आणि बात खतम केली. काय टेन्शन घ्यायचं. हिरडा बेहाडा म्हणजे औषधाचा एक भाग, औषधाचं एक नाव. त्याच्यामुळं आपण अडकलोय का अडकलोय तर धर्म आपल्याला माहीत नाही, धर्म आपण समजून घेतलेला नाही, जसं आहे तसं आपल्याला लक्षात आलेला नाही. म्हणून आपण या छोट्या छोट्या गोष्टीत अडकलो आणि अडकून काय केलं, दोषाची भीती आपल्या डोक्यात भूत घसरून, मला दोष लागेल, मला दोष लागेल, मला दोष लागेल. आपोआपच भीती निर्माण झाली आणि ती भीती स्ट्रेस म्हणजे टेन्शन येऊन गेलं. मग करावं का नाही, विचारावं का नाही, बोलावं का नाही, विचारलं तर काही बोलताय का काय, टेन्शन राहत. थोडंसं समजून सांगितलं तर ही गोष्ट होते, परंतु करायच्या अगोदर विचारलं तर चांगलं आहे, केल्यानंतर विचारून काय फलित आहे. जाऊन तर आले, त्यांनी काय फरक पडतो. आई ठीक आहे ना,
जाऊ द्या, तुम्ही ठीक राहा, मनात काही ठेवू नका. तर हे जे आहे हे आपण याच्यात अन्यकथन, विपरीत बुद्धी, ही दोष आहे, ही अविधी, विपरीत बुद्धी. विनाकारण आपल्याला वाटतं की नामधारक यांना काय येत असेल, हे काय सांगणार आहे, हे वासनिक हे काय सांगणार आहे, हे साधू हे काय सांगणार आहे, यांना काय येतं त्यांना काय येतं. विपरीत बुद्धी, चुकीची बुद्धी, निगेटिव्ह बुद्धी असते ना आपली. ती जी गोष्ट आहे ही विपरीत बुद्धी किंवा निगेटिव्ह बुद्धी ना आपण आपल्यासाठी ठेवायची. आपण आपल्यासाठी निगेटिव्ह व्हायचं का मला काहीच येत नाही, मला काही समजत नाही, मला काही सांगू शकत नाही, मग मला दुसऱ्याकडून ऐकावं लागेल, दुसऱ्याकडून समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. किंवा एखाद्या व्यक्तीनं आपल्याला सांगितलं, तत्त्वज्ञान सांगितलं किंवा धर्माला निमित्त झाले, काहीतरी चांगलं सांगताय आणि अचानक कोणीतरी काहीतरी त्याच्याविषयी आपल्याला सांगितलं, आपण ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही आहे, कोणीतरी सांगितलं, गैरसमज झाला, त्याच्यावरती आपण विपरीत झालो. अरे तू कन्फर्म कर, काय योग्य अयोग्य. बरं त्यांनी केलं आहे ना, नुकसान तुझं आहे का त्याचं आहे, नुकसान त्याचं, क्रिया त्याची, प्रॉब्लेम त्याला, तू कायला विपरीत होतो, तू कायला टेन्शन घेतो, तू कायला त्याच्याविषयी वाईट बोलतो, तू कशासाठी त्याच्याविषयी वाईट ग्रह करून घेतो. त्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी सोल्युशन काढलं, त्या सोल्युशनचा अडचण अडीअडचण त्याला प्राप्त होणार आहे. आपण का निगेटिव्ह व्हायचं, आपण का विपरीत व्हायचं, कशासाठी व्हायचं, कोणावर विपरीत व्हायचं, काही कारण नाही. आपल्याला तो अधिकार नाही, योग्यता नाही. आपल्याविषयी आपण तो विचार करू शकतो, दुसऱ्याविषयी नाही विचार करायचा अधिकार. ती विपरीत बुद्धी अविधी आहे आपली. एका विषयी निर्माण झाला, दुसऱ्याविषयी होईल, दुसऱ्याविषयी झाला, तिसऱ्याविषयी होईल. आज विपरीत बुद्धी झाली, नकारात्मक विचार आला, त्याच्याविषयी आपल्याला द्वेष निर्माण होईल, द्वेषातून रागात क्रोधात ती निर्मिती होऊ शकते आणि भविष्यात मग आपल्याकडून काही बी होऊ शकतं. त्याच्यापेक्षा दुसऱ्यांविषयी प्रेम, आपलेपणा असणं, ठेवणं. त्यांनी जरी सांगितलं, ऐकायचं ना ऐकायची स्वतंत्रता तुमची आहे, योग्य अयोग्य पाहण्याची. आता हे मी सांगतोय, तुम्ही ऐकायचं ना ऐकायचं तुमची स्वतंत्रता आहे, कंपल्सरी तर काहीच नाही आहे. अहो देवानी कंपल्सरी नाही केलं, देवाने सांगितलं की असं नाही असंच आहे, तसं नाही तसंच आहे. देवाने लवचिकता सांगितली, त्रसो निधीचे, त्रसला साताची विषय शरण जाईल, खाऊन घे बाबा, काय टेन्शन घेतो, काही टेन्शन नको घेऊ, जेवण करून घे, कपडा लागेल तर मागवून घे, पण खूप काही बर्डन घेऊन, खूप काही टेन्शन घेऊन धर्म सांभाळू नको. नॅचरल स्वभावात जे बी तुझ्याच्याने जेवढं होईल तेवढं, जसं होईल तसं कर. विनाकारण ओढून ताडून कृत्रिमतेने करण्याला काय अर्थ आहे. स्वभावात झालं पाहिजे, नॅचरल झालं पाहिजे. जसं इतर गोष्टी आपण स्वभावात करतो, उठणं बसणं झोपणं, काही काम असणं, काय जे बी असे स्वभावाच्या गोष्टी करतो आपण नॅचरल. कधी असं झालं आहे का तुम्हाला झोपताना तुम्ही आठवण करून दिली, मला सकाळी उठल्यानंतर दात घासायची आठवण करून द्या, मी विसरून जाईल, असं झालं आहे कधी? किंवा मला बाथरूमला जायला आठवण करून द्या, नाही तर विसरून जाईल, मी पटपट आवरून जाईल, तिकडं तिकडे गेल्यानंतर आठवण येईल, असं झालं आहे कधी? असं कधीच होत. सकाळी उठल्यावर मला आंघोळीची आठवण करून द्या, अन्यथा मी बिगर आंघोळीचाच जाईल ऑफिसला, असं झालं आहे कधी? स्वभावच झालं आहे, ते नॅचरल झालं आहे, उठल्यानंतर ते आपोआपच होतं आहे. तसं धर्मसुद्धा आपल्यानंतर उठल्यानंतर आपोआप झाला पाहिजे. आपोआप सकाळी तुम्ही मोबाईलचा गजर किंवा काही बेल न वाजवता जाग जर आली, तुम्हाला पडल्याबरोबर झोपले, तुम्ही बसल्याबरोबर पोट साफ झालं तुमचं, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्ही. आजकाल हलवल्याशिवाय उठणं होत नाही, काही खाल्ल्याशिवाय झोप येत नाही, पोट साफ होत नाही, सारे प्रॉब्लेम, त्रस्त झालो आपण. त्या त्रस्ततेतून आपण अस्वस्थ झालो ना. अस्वस्थतेमुळं ना स्मरण होत, ना चिंतन होत, ना शास्त्र होत, ना समजत, ना कळत, ना इच्छा होत. इच्छा होत नाही, मग त्रस्त आहे ना आपण. भयग्रस्त असल्यानंतर आपल्याला इच्छाच होणार नाही, बाकीच्याच गोष्टी आपण ते करत राहू. त्याच्यामुळे यातून आपण किती लवकर बाहेर पडतो, हे धर्माच्या प्रती आपलं सक्सेस आहे. ते किती लवकर समजून घेतो, जाणून घेतो आणि त्याचा त्याग करतो, हे धर्माच्या प्रती आपलं सक्सेस. हे आपलं लक्षात घेतलं पाहिजे. या ज्या गोष्टी आहे, विपरीत बुद्धी, द्रव्य सेवनाने. आता हा तर विषय खूप मोठा आहे. द्रव्ययंत्र सेवेतो जाय, परमेश्वराचं सूत्र आहे. द्रव्य सेवन म्हणजे द्रव्याची सेवा आपण करतो, त्या द्रव्याकडून आपण सेवा नाही करून घेत, हे लक्षात घ्या. पैसा आपण मिळवतोय, किती गरजेचं आहे आपल्याला माहीत नाही, किती पाहिजे आपल्याला माहीत नाही. एक विशिष्ट असं झालं की मग आपण थांबून घेऊ, असं कोणी ठरवत नाही. भूक वाढतच चालली, ती लालच, त्या लालचीपोटी निर्माण झाला. सकाळी एक फोन आला होता, कोण होता माझ्याबरोबर? दिलीप दादा होते.
तुम्हाला मग सकाळी सांगितलं 25 लाख रुपये म्हणे. झालं अस्वस्थ बाबा. आता 25 लाख वरून रडून रडून सांगत होता, अहो किती कष्टाचं, शेतकऱ्याचं किती कष्टाचं राहतं. अरे कष्टाचं होतं तर मग तू कशाला दिलं ते? 25 एकर जमीन आहे तीच सांभाळायची, अजून 2 एकराच्या कशात लालचीत पडला तू कशासाठी? जर द्यायची आहे तर समजून घ्यायचं, उमजून घ्यायचं, योग्य आहे की चेक करून घ्यायचं. म्हणजे काही लोकांचं मला आश्चर्य वाटतं, 25 लाख 50 लाख कोटीचे व्यवहार करतात आणि वकिलाला 2-5 हजार रुपये द्यायला कंजूशी करतात आणि अडचण आली का मग कोर्ट कचेऱ्या करत बसतात. मी प्रत्येकाला सांगतो, तुम्हाला व्यवहार करायचा आहे ना, वकील मध्यस्थी करा, 2-4-5 हजार त्याला फी द्या. तो त्याचं काम आहे, चेक करून तुम्ही अडकणार नाही, तुमचा व्यवहार व्यवस्थित होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. कशाला काय गरज आहे, काय गरज आहे? आणि अडचण आली का मग वकील शोधत बसतात, कोटीचा व्यवहार करतात. फसले का मग इथं त्याला सांगत बसतात. मला दररोज कोणाचे ना कोणाचे फोन येतात. सांगून का उपयोग आहे म्हटलं. जा तुम्ही पोलीस कंप्लेंट करा, नाही तर त्याला समजून सांगा. नाही म्हणे समजून सांगून थकलो, तो तुम्हाला घाबरतो म्हणे. म्हटलं आता मी वासनिक दशेत नाही राहिलो. आता मला कोणीच घाबरणार नाही, मला सारे घाबरवणार आता म्हटलं. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, तेव्हा सारंच चालत होतं. आता मला लिमिटेशन आहे, मर्यादा आहे म्हटलं. त्याच्यामुळं मला सांगून काय उपयोग नाही म्हटलं. तू तुझ्या पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत जे करता येईल ते कर. तू विनाकारण तू लालचीत पडून तू नुकसान करून घेतले, त्रास करून घेतला. मी व्याजाने पैसे आणले, कष्टाने आणले, माझे लई कष्टाचे, हे मला सांगून काय उपयोग आहे? आता तू त्या पद्धतीनं व्यवहार हा व्यवहाराच्या पद्धतीनं केला तर व्यवहारीला सफलता निर्माण होते. देवाने सांगितलं. त्याच्यामुळं कोणत्या ठिकाणी कुठं बुद्धी वापरायची आणि विनाकारण डिस्टर्ब व्हायचं. द्रव्य यातच सारे अडकलेले, पैसा पैसा पैसा, सारे जीवनाचं ध्येयच पैसा आहे. द्रव्य सेवन किती पाहिजे आपल्याला माहीत नाही, लालच निर्माण झालेली. यातून इन्व्हेस्ट करू का, त्यात इन्व्हेस्ट करू का, त्यात इन्व्हेस्ट करू. रिटायरमेंटला आलेलो आहे आपण, आता मुलांच्या हातात आहे, मुलं सर्व करतात आहे. आपण कायला टेन्शन घ्यायचं? उलट ते व्यवहार सांभाळ, त्यांच्यावर जबाबदारी टाकली, ते व्यवहारात शिकले, अनुभव आले, ते चांगले व्यवहार सांभाळताय, आपण समाधान केलं पाहिजे. तुम्हाला काहीच येत नाही, थांबा थांबा थांबा, मग तेच थांबवत आहे आपल्याला, मग काय उपयोग आहे? निसर्ग थांबवतो आपल्याला, मग काय उपयोग आहे? आपण कुठं थांबायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला कळतच नाही. आपली लालच वाढतच चालली, आपली भूक वाढतच चालली. आम्ही नाही म्हणायला तयार नाही. येवद्याच म्हणता, येवद्याच. अरे कशासाठी? कुठंतरी नाही म्हणायची सवय लागली पाहिजे. आपण बरं नॅचरल होत असेल तर चांगली गोष्ट आहे. ओढून ताडून काही कामाचं, अडचणीत येऊन काही कामाचं, त्रास करून काही कामायचं नाही. बरं एक विशिष्ट वय असतं, विशिष्ट वेळ असते, त्यावेळेस करणं साहजिक आहे. हा आता उतार व्हायला लागला आहे तरी कर्ज काढीत हिंडतो आणि आणखीन काही उपद्याप करीतो, प्रोजेक्ट करतो. मग काय उपयोगाचं आहे? मग जाणार कसे, सुटणार कसे तुम्ही बाहेर? काही उपयोग नाही. हे थांबणं ज्याला कळालं ना, तो परमेश्वराकडे पोचला. हे या बाबतीत माझ्या जीवनाचे खूप अनुभव आहे. किती सांगितले कमी आहे. थांबणं जमलं पाहिजे. ज्याला थांबणं जमलं, ज्याला नाही म्हणणं जमलं ना, तो परमेश्वराच्या धर्मात सक्सेस झाला. आपल्याला नाही म्हणणं जमत नाही. तुम्हाला सकाळी सांगितलं, प्रत्येकाने नाही म्हणलं जमलं पाहिजे. नाही म्हणायला शिकलं पाहिजे. नाही नकार देण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. हे नको ते नको असं म्हटलं पाहिजे. ती त्यागाची प्रवृत्ती आपोआप वाढीत जाते. म्हणजे द्रव्याची लालच ही खूप वाईट आहे आणि सर्वात मोठी लालच तीच आहे. त्यातच लोक फसलेले आहे. अडीअडचणी त्याच्यामुळंच आलेले आहे. क्राईम कशामुळे? पैशामुळं. इतकी लालच कोणी कोणाचं राहिलेलं नाही आहे. कोणीच कोणाचं राहिलेलं नाही. पैशासाठी लोक काहीही करायला तयार आहे, कोणत्याही थराला जायला तयार आहे. आता आपल्याला देव कळाला, ही सर्वात मोठी इस्टेट आहे. सकळई संपत्ती असंपत्ती जीवाची. ज्याला ते कळालं तो स्वस्त झाला, मस्त झाला. ही संपत्तीचा अर्थ काय होतो? का जी सतत उपयोगी येते, आपली सतत उपयोगी येते. ते LICचं एक ब्रीद आहे बघा. काय आहे? जीवन के साथ भी जीवन के बाद भी, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. आता जिंदगी के बाद भी काय होणार आहे आपलं? धर्म जिंदगी के जीवनाबरोबर आहे, जीवनाच्या नंतर पण आहे.
आपला धर्म जीवन जगायला शिकवतो आणि मेल्यानंतर फायदा देतो, हा फक्त आपला धर्म. इतर धर्मियामध्ये तत्त्वज्ञान बघा, चर्चा करा, चिंतन करा, अभ्यास करा. आजच्या जीवनाचं तत्त्वज्ञान, जगण्याचं तत्त्वज्ञान तिथं सांगितलेलं नाही. ते म्हणते मेल्यानंतर काय होणार आहे हे सांगतात. मेल्यानंतर काय तुला भेटेल, तुला काय मिळवायचं हे तिथं सांगितलं जातं. इथं तसं नाही आहे. इथं जिंदगी के साथ भी आहे. म्हणजे आपण जीवन जगत असताना परमार्ग तुमचं जीवन किंगा, उठणं बसणं बोलणं खाणं पिणं, बघा लाईफस्टाईल तुमची सुंदर करण्याचं जीवन, जीवन सुंदर जगण्याचं रीत, जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी. असं केलं तर काय वाटणार आहे, कुठं वाटणार आहे, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं. तुम्ही जर या अवस्थेमध्ये शेवट जर काढला तरी फळ आहेच, म्हणजे जिंदगी के बाद भी. अनुसरले तरी फळ आहेच, जिंदगी के बाद भी. अनुसरून ननुसरण झाले म्हणजे प्रमादी झाले तरी मग 3 दाणं आहेच. तुम्ही काही करा तरी त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे, फायदा भेटणार आहे. फक्त आपल्याला आता EMI कशाचा भरायचा आहे, आचाराचा. थोडा थोडा EMI भरला पाहिजे ना. तो EMI थकू नाही द्यायचा. जर तो थकला तर मग पेनल्टी लागते आणि ती पेनल्टी म्हणजे नरक, ती पेनल्टी म्हणजे दुःख. तो EMI कसा का होईना रडत खडत थोडा थोडा भरीत राहायचा, क्षणोक्षणी त्याग, थोडा थोडा, खूप जास्त नाही. देवाला खूप जास्त अपेक्षा नाही, खूप जास्त अपेक्षा नाही म्हणून परमेश्वराने खूप मोठं तत्त्वज्ञान नाही सांगितलेलं आहे. सोपं आणि सरळ तत्त्वज्ञान सांगितलं आहे. गोड बोला, सत्यतेने वागा, खोटं बोलू नका. हे तत्त्वज्ञान काही खूप मोठं आहे का? ती तर जीवन जगण्याची प्रथा आहे, जीवन जगण्याची प्रणाली, जीवन सुंदर करण्याची रीत आहे. आणि त्याच्यानं तो फायदा तुम्हाला इथंही देऊन जातो आणि याच्यानंतरही देऊन जातो, दोन्ही बाजूनी, नंतर बी नागोदर बी. तसं दुसरीकडे नाही आहे. म्हणून सारे पैशाचा जो सारा विषय आहे तो सर्वांशी निगडीत आहे. सकाळी तुम्ही म्हणले ना बाबासाहेब म्हणे काय म्हणे चेहऱ्यावर ग्लो येईल असं, ताईला फक्त सोन्याचा एक हार घ्या पा, ग्लोच ग्लो. दुसरं काय ग्लो, चेहऱ्यावर ग्लो आणण्याचं एकच आहे गोष्ट. पैसा खिशात असले का चेहऱ्यावर ग्लो येतो, अडचण नसली की लगेच चेहरा पडतो. काय प्रॉब्लेम आहे, काय टेन्शन आहे, लगेच कोणीतरी विचारतं आपल्याला का हो, काय सांगावं टेन्शन. जर पैशामुळे आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येत असेल तर आपण दैवराटीत राहून उपयोग काय सांगा. कारण त्या परमेश्वरा व्यतिरिक्त त्या पैशाच्या बाबतीत आपल्याला आकर्षण जास्त आहे, त्या पैशाची किंमत आपल्या मनामध्ये जास्त आहे. त्याच्यानुसार आपण जीवन चाललं आहे. परमेश्वराच्या स्मरणावरती आपण जीवन चाललं नाही आहे. उलट खिशात काही नसतानाही जेव्हा माणूस फ्रेश राहतो ना, तो अनुभव असतो. खिशात पैसे असताना कोणी फ्रेश राहील हो, त्यात काय वैशिष्ट्य आहे, काय विशेष आहे. तुमच्या खिशात काय, तुमचा देव आहे, तुमचं स्मरण आहे, चिंतन आहे, नाम आहे. तुमच्याकडे हजारो प्रश्नांची उत्तर आहे का जे कोणालाच येते नाही. सृष्टी का निर्माण केली तुम्हाला माहिती आहे, परमेश्वर कोण हे तुम्हाला माहिती आहे, बोध कशाला म्हणता हे तुम्हाला माहिती आहे, जीव देवता प्रपंच परमेश्वर हे तुम्हाला माहिती आहे, किती देवता आहे तुम्हाला माहिती आहे, किती ब्रह्मांड आहे तुम्हाला माहिती आहे, किती जीव आहे तुम्हाला माहिती आहे का कोणाला माहिती. एवढं मोठं भांडवल तुमच्याकडे आहे तरी तुमचे चेहरे जर पडत राहत असतील तर मग काय उपयोगाचे. तरी तुम्ही दुःखी राहत असाल, तुमच्या चेहऱ्यावर ग्लो नसेल तर काय उपयोगाचे. ग्लो कशावर आहे आपल्या चेहऱ्यावरती, कशामुळे हे आपण समजून घेतलं पाहिजे. फ्रेशनेस, मानव कसा फ्रेश असला पाहिजे. त्याचं सौंदर्य त्याच्या विचाराने, त्याच्या आचाराने ठरतं. परमेश्वर काय म्हणतात, कलियुगी हे बर्वे. कलियुगामध्ये सर्वात सुंदर काय, स्वामी श्री चक्रधरांची श्रीमूर्त आहे. आपल्याला ती पाहण्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच आशाच नाही पाहिजे. सुंदर जर सर्वात तेच आहे जास्त तर तेच बघावं, तेच पाहायला भेटावं. कितीही तप केलं, कितीही आचार केला, कितीही त्याग केला, तर एक झलक जरी भेटली तर उपयोगी, नाही तर ती झलकसुद्धा आपल्याला पाहायला भेटत नाही. आपण स्मरण करतो, चिंतन करतो. तुम्हाला कधी आहे का अनुभव, एक झलक भेटली देवाची. सकाळी देव उठलेले, खाकरलेले, बाईसा उठल्या आहे आणि मग बाईसांनी सर्व तयारी केल्यानंतर देवाचा अवसर केलेला, आणि त्या अवसराची एक झलक, फक्त एक झलक स्वप्नात आपल्याला झलक भेटत असतात कशाच्या, कोणाच्या, कशाच्या तरी. त्याच्यावरही आपण 2-4 दिवस निघून जातात आपले खुशीमध्ये. परमेश्वराची एक झलक आपल्याला भेटावी ही लालसा आपली असली पाहिजे, हा भाव आपला असला पाहिजे. तो भाव आपला नाही आहे. देवाकडून काय भेटेल आणि देवाकडून काय भेटेल.
देवाचं साह्यच झालं नाही, हीच अडचण आली, तीच अडचण आली. हाच प्रॉब्लेम, तोच प्रॉब्लेम. जो प्रॉब्लेम सांगतो ना तो महानुभवच नसतो. ज्याला अडचणी आहे तो महानुभवच नसतो. अहो साऱ्या अडचणी देवाने तुमच्या काढून टाकल्या, सारे प्रॉब्लेम तुमच्या काढून सांगितल्या, साऱ्या तक्रारी तुमच्या काढून टाकलेल्या आहे. तुमची एकच तक्रार असली पाहिजे का देव कधी भेटणार आहे? तुमची एकच अडचण असली पाहिजे का देव कधी भेटणार आहे? तुमचा एकच प्रॉब्लेम असला पाहिजे का देव कधी भेटणार आहे? ती अडचण नाही, त्याच्या व्यतिरिक्त साऱ्या हजारो अडचणी आहे. मग देव कळून उपयोग काय, देव समजून उपयोग काय? त्याच्यामुळं पैसा ही सारी अडसर आहे. आणि पैसा जगण्यासाठी जेवढा गरजेचा आहे तेवढा असायलाच पाहिजे, परंतु जितका पाहिजे तितकाच असायला पाहिजे. एक्सेस पैसा तुम्हाला डोक्यात हवा घेऊन जाईल, एक्सेस पैसा तुम्हाला त्रासदायक ठरेल, एक्सेस पैसा तुम्हाला धर्मापासून घेऊन जाईल. उलट मी म्हणतो कडकी पाहिजे, सतत कडकी असली पाहिजे, म्हणून माणूस ठिकाणावर राहतो. कुंती मातेने काय देवाकडे मागितलं? दुःख द्या म्हणले, कारण दुःख असेल तरच तुझी आठवण येईल. आणि आपण काय मागतो? आणि सुखात तर देवाची आठवण येत नाही. म्हणजे देव नको आहे आपल्याला, आपल्याला सुख पाहिजे. आपल्याला देव पाहिजे असेल तर आपण कुंती मातेसारखं दुःख मागितलं पाहिजे. आपण दुःख जावं म्हणून विडेवाद हिंडतो, दुःख जावं म्हणून पारायण करीत हिंडतो, दुःख जावं म्हणून पंचावतार उपहार करतो, पंक्ती देतो का? दुःख जावं म्हणून. अहो दुःख यावं म्हणून करा तर भाग्यवान. सुख तर कोणी मागत आहे, अन्य माणूस वेडा माणूस तरी सुख मागतो. का ज्याला कशाचाही सेन्स नाही, डोकं नाही, काहीच नाही, कसाही उठतो, कसाही खातो, काहीतरी जगतोय, त्याला जरी विचारलं तर दुःख देतो का सुख घेतो का? दुःख. तो म्हणतो सुख पाहिजे, दुःख कशाला घेऊ? आणि तुम्हाला सारं कळू नये जर तुम्ही तेच मागत असाल, त्याच्यातून तुमच्यात फरक काय राहिला? त्याला काहीच येत नाही, काहीच कळत नाही, डोकंच नाही त्याला, तो सुद्धा सुख मागवतोय. आणि तुम्हाला सारी दुनिया कळाली, ब्रह्मविद्याशास्त्र एक विद्या ती ब्रह्मविद्या, हे तुमच्याकडं आहे. एवढं मोठं शस्त्र, एवढी मोठी ताकद, एवढं मोठं समर्थवाद, आणि तुम्ही सुखच मागत आहे. फरक काय तुमच्यात आणि त्यांच्यात? म्हणून तुम्हाला काय कळालंय? तुम्हाला कशातून निघायचं? आपल्याला काय समजलंय? आपल्याला कशातून निघायचंय? आपण कशात अडकलेलो आहे? म्हणजे द्रव्य हा विषय आहे. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे. द्रव्याने काय होतंय काय नाही होत आपल्याला कधीतरी वाटतं की पैशाने सारे घेताच येत नाही, विकतच घेता येत. कोरोना काळाने तर दाखवून दिलेले. आमच्याकडे 2-3 अशा घटना झाल्या. घरचं घरं बसले आणि बँकांमध्ये कोटीनं पैसे होते. एक व्यक्ती काहीतरी इंडस्ट्रीमध्ये जमीन गेली आणि त्याच्या खात्यात काही कोटीनं पडेल होते. बाप आजारी गेला, मुलगा आजारी, घरी फक्त बायाच राहिल्या, बँकेत पैसे पडेले. डॉक्टरांनी सांगितलं पैशाची काळजी करू नका. आणि पैसे घेऊन डॉक्टरांना पैसे घेऊन करू काय? इथं माझंच मला पडलंय, मी जातो का काय उद्या याची गॅरंटी नाही. पेशंटच्या संपर्कात जाऊ नये, WHO सांगते आम्हाला दररोज संपर्कात जावं लागतंय. आमच्यासारखे घरचे बेदरलेले, तुझ्या पैशाला करू काय? ते पैसे असताना माणसं गेले, फक्त बाहेर राहिल्या घरामध्ये, वारसदारच नाही. कोटीनं पैसा बँकेत पडला. काय करता? चाटायचा आहे का वाज घ्यायचा? पैशाला जेवढा गरजेचा आहे तेवढा असलाच पाहिजे, परंतु गरजेचा किती हे समजलं पाहिजे आपल्याला. आपल्याला गरजे व्यतिरिक्त अपेक्षा निर्माण झालेल्या, अभिलाषा निर्माण झालेल्या, लालच निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपल्या जीवनात प्रॉब्लेम पण आहे. गरजे व्यतिरिक्त जगणं हे सुद्धा लालच आहे. जगायला काय लागतं हे सहज जर विचार केला तर काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. पण हे मी इकडं आल्यावर कळालं असं नाही, मला तिकडे कळालं होतं म्हणून मी इकडं आलो. तुम्हाला इथं कळालं तर तुम्ही इकडे याल, हे लक्षात घ्या. तुम्ही ज्या अवस्थेत आहेत तिथं कळालं पाहिजे तुम्हाला. काहीच लागत नाही. तुम्हाला तर विचार पडतो का अनुसारानंतर काय, कोण सांभाळेल, काय करील, काय खायला भेटेल का नाही, आजारी पडलो तर डॉक्टरकडे नेतील का नाही, हे होईल ते होईल. देवाच्या भरोशा एकदा निघून पहा आणि मग देव काय करतोय ते पहा. देवाची परीक्षा तर घेऊन पहा कधीतरी. देव एवढा समर्थ, एवढी ताकद आहे, एवढं शक्तियुक्त आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे. याला बी चेक करावं लागेल की नाही? देवाने सांगितलं चेक कर, देवाने स्वतः सांगितलं ये तिच्या पाठीमागे धावाल. मग काय करावं? शास्त्राने चेक करावं लागेल. मग शास्त्रात तर देवाने सांगितलं, मग देवाला चेक करा ना कधीतरी. देवाची घ्या ना परीक्षा कधीतरी. सुदाम्याला काय होतं नशिबात? सुदाम्याच्या भीक मागणं, अष्टविश्व दारिद्र्य. पण देवाने त्याला काय नाही दिलं? सुवर्णाची नगरी दिली, सुवर्णाचं घर द्यायचं, सुवर्णाचं ताट द्यायचं, थोडेसे पैसे द्यायचे, ते दिलं सोडून. सार सुवर्णाची नगरीच देऊन टाकली. नगरी म्हणजे काय? तू ज्या नगरीत राहशील ना ती नगरी तुझी स्वतःची.
ते त्याच्यामुळे शेजारच्याला फायदा आणि शेजारच्यामुळे गावाला फायदा. बघा तुमच्यामुळे किती गल्लीला फायदा तर होऊ द्या, नाही गल्लीला तर आजूबाजूच्या लोकांना तर होऊ द्या, नाही आजूबाजूच्या लोकांना घरच्यांना तर होऊ द्या. तेव्हा ते देव करता, स्मरण करता, चिंतन करता, पण नुसते चिडचिड करता. घरात आले का नुसते चिडचिड करता. लोकांबरोबर चांगले राहतात, घरातच काय होतं यांना काय माहीत. डिस्टर्ब झालं. नेमकं काय पाहिजे आपल्याला, किती पाहिजे याचा गोंधळ उडालेला आपल्या डोक्यामध्ये. किती गरजेचं आहे आपल्याला माहीत नाही. आपले जे टार्गेट आहे ते आपण ठरवलेलं नाही आहे. ते टार्गेट ठरवा. प्रत्येक विषयाच्या संदर्भात टार्गेट ठरवा की मला एवढं पाहिजे आणि इतकं पाहिजे, याच्या व्यतिरिक्त नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपण हे जे बघितले क्षुधा, पिपासा, मलमूत्र हे सारं त्या सध्या जेवण किती पाहिजे अगोदरच घेऊन टाका, नाही तर येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. सुरुवात तिथून आहे. हे थांबल तर ते थांबवाल. सुरुवात इथून आहे, स्वभावापासून आहे, इंद्रियांपासून आहे. इंद्रियांना कंट्रोल केलं का आपोआपच पुढं पुढं आपलं कंट्रोल येऊन जातं. यावरती आपण कितीही चिंतन केलं तर कमी आहे. आणि परमेश्वराने या छोट्या छोट्या लीलांमधून महादाईसांच्या प्रश्नांना उत्तर देतानाही सर्व तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. कारण परमेश्वराला उत्तरपंथाला जाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आणि मग मी गेल्यानंतर तुम्ही कसं राहावं, कसं वागावं, कोणचं विचार असावेत हे परमेश्वर समजून सांगतात महादाईसांना, आचार्यांना. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपल्याला देवाला काळजी वाटते. मी होतो त्यावेळेस मी काळजी घेत होतो, मी नव्हतो आता याची काळजी कोण घेईल. म्हणून देवाने काय गोष्ट नाही सांगितली. झोपावं कसं, उठावं कसं, खावं कसं, बोलावं कसं, राहावं कसं, वागावं कसं, कोण्या संगतीत जावं, कोणाच्या संगतीत नाही जावं, इतकी काळजी. छोटी छोटी गोष्ट. आपली आईसुद्धा आपली एवढी काळजी घेत नाही. लहान आहे तोपर्यंत किती काळजी, मोठी झाली का मग आपण तिचं ऐकत नाही. ती बी म्हणते आता मोठा झाला काय करू, जाय शाळेत, असं जाय तसं जाय कर. पण त्या माय माऊलीने आपली किती बारीक बारीक गोष्टीचा विचार केलेला आहे, छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केलेला आहे. त्याचा आपण विचार किती करतो यावरती आपण किती अध्यात्मात आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. याच्या अविधी जी आहे, ह्या अविधी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला प्राप्त होत असतात. विपरीत बुद्धी झालं, द्रव्य सेवनाने झालं, विषयाने. विषय आता द्रव्य हाच एक विषय, जड विषय, चेतन विषय. जडमध्ये सर्वच आलं. मग याच अनुषंगाने त्या विषयाच्या बाजूने आपण विचार करू, पण एवढं सोपं नाही. विषय खूप अवघड. एकदा का विषयात गुंतलो आपण का साऱ्या गोष्टीतून बाहेर पडलो आपण. साऱ्या गोष्टीतून. कॉलेजचे मुलं मुली बघा, एकदा का प्रेमात पडले का त्यांना आई बाप समाज नाथे गोथे मान पान पैसा काही घेणं असतं का. प्यार किया तो डरना क्या. विषय, आकर्षण, ते वय असतं, ती अवस्था असते. बरं त्यांनाच होतं का तसं. आपल्याला सारं कळूनही बी आपण विषयाच्या अनुषंगाने कधीतरी लालचीत पडतोच. मग ते पैशाचं असेल, शेजारच्या जमिनीच्या तुकड्याचा असेल, किंवा आणखीन काही काही असेल. लालच विषय हा खूप स्ट्रॉंग आहे. विषयाच्या अनुषंगाने खूपच मोठा विषय येतो. विषयाच्या अनुषंगाने परमेश्वरांनी खूप सूत्र सांगितलेले आहे. त्याचं माझं स्पेशली संशोधन चालू आहे का विषयाच्या अनुषंगाने परमेश्वरांनी काय काय विषय सांगितलेले, काय काय सूत्र सांगितलेले, कोणत्या हेतूनी कोणत्या उद्देशाने सांगितलेले, कोणत्या भक्ताला सांगितलेले. कारण विषय इतका मोठा आहे, या विषयातूनच माणूस बाहेर पडत नाही. आणि हे सारे आपलं जे चिंतन चालू नाही ते विषयाच्याच अनुषंगाने. मग विकाराचा असेल, विकल्पाचा असेल, आपल्या स्वभावाचा असेल, आपल्या आविधीचा असेल, हे सारे विषयच आहे. विषय काय एकमुख देव म्हणतात, नंतर हजारो मुख. त्याला हजारो मुख आहे विषयाचं. प्रत्येक गोष्टीमध्ये विषय, प्रत्येक गोष्टीत. आणि सारं जग हलतंय पळतंय फक्त विषयासाठी. काही पाहिजे नाही त्याला, फक्त विषय पाहिजे. बरं, विषय उपभोगला तरी तेवढा भास आहे फक्त. सकाळी खाल्लं तर संध्याकाळी जेवावंच लागतं. असं कोणतं जेवण आहे का ते एकदा खा आणि आयुष्यभर जेवायची गरज नाही, आहे का काही. असं काहीच नाही. म्हणून विषय स्ट्रॉंग आहे, विषय खूप मोठा आहे. ते सर्वात मोठं रिस्क आहे. आणि त्या विषयामध्ये आपण अडकलेलं आहे. एक कलियुग आहे. या कलियुगाचा जीव काय आहे, विषयाराम. त्याच्यामुळं यातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही. परंतु निग्रह, परमेश्वराची आवडी,
तोची व्हावा तोची भेटावा ही वासना, या अनुषंगाने जर आपण विचार केला तर मात्र त्यातून बाहेर पडा. जीव एकावेळेस एकाच ठिकाणी एकावेळेस एकाच विचार करू शकतो. या मिनिटाला या क्षणाला तुम्ही इथं आहात, या मिनिटाला या क्षणाला तुम्ही दुसरीकडे कुठंच नाही. तुम्ही विषयाचा विचार कराल तर कशाचाच विचार येणार नाही, आणि विषया व्यतिरिक्त विचार कराल तर विषय डोक्यात येणार नाही. म्हणजे तो डोक्यात येणार नाही, तो आठवणीत येणार नाही, त्याचा आपल्याला ना आपला त्याला स्पर्श होणार नाही, याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. वायर गेलेली आहे, हात लागताच करंट लागतो, रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही आहे 100%. आणि एखाद्याने म्हटलं का थांबा बरं करंट लागते का पाहू, काय होईल, त्याचा कार्यक्रम होईल. तसाच विषय हा 440 वोल्टचा विषय, तिथं अजिबात रिस्क घ्यायची नसते. या विषयाच्या बाजूने खूप चिंतन करता येईल आपल्याला, आणि आपण त्यातच असल्यामुळं त्याचं काय चिंतन करायचं. भृगऋषी काय म्हटले, स्त्री आणि पुरुष भेदही जाणत नव्हता परंतु गेला. आपण असं समजायचंच नाही. आणि ही अवस्था 100पर्यंत असते, मानसिक आहे, 100पर्यंत असते. अशी कोणतीच अवस्था नाही, अशी कोणतीच वेळ नाही का त्यात तुम्ही नाही आहे. मग त्याच्यावरती एकच आहे कंट्रोल, संयम, निगेटिव्हिटी. ते निगेटिव्ह विचार करायचा त्याच्या बाबतीत. तुम्हाला कोणीतरी सांगितलं ना नाशिकला आहे ना घोटीचा तांदूळ खूप चांगला भेटतो, तुम्ही काय विचार केला, तांदूळ असतो, त्यांनी बी पोट भरतं, त्यांनी भात खाल्ला जातो, यांनी पोट भरतं, यांनी भात खाल्ला जातो. कशाला ते गोटीला जा आणि तिकडं आणा आणि हे करा आणि ते करा, शेजारचं दुकान आहे आण बाबा 5 किलो संपलं का परत 10 किलो आणता येईल, हा विचार जर केला. नाही तर तुम्ही म्हटले ना नाही त्या ठिकाणी चहा खूप भारी भेटतो, चहा असतो, प्रक्रिया तीच आहे. गरम पाणी करा, साखर टाका, त्याच्यात चहा पत्ती टाका, उकळा, गाळून प्या. तिथला चांगला आणि इथला चांगला, ही भावना तुमची मेली पाहिजे, ही भावना तुमची निघून गेली पाहिजे. हे चांगलं आहे ते वाईट आहे असं काहीच नसतं, ही आपली निव्वळ मानसिकता असते. हा डॉक्टर चांगला आहे तो वाईट आहे असं काहीच नसतं, ही निव्वळ मानसिकता असते. ती एक आमच्याकडे तपस्विनी आल्या, 2-4-8 दिवस राहायचं म्हणे. बाबा म्हटलं राहा, 8 दिवस राहा, 15 दिवस राहा, महिनाभर राहा. दुसऱ्या दिवशी म्हणे मला कसं तरी होतं. म्हटलं काय झालं, तुम्हाला काही गोळ्या बिळ्या चालू आहे का? हा म्हणे गोळ्या चालू आहे म्हणे. ह्या गोळ्या संपल्या 2 दिवसापासून. म्हटलं मग मला सांगायची आहे बीपीची आहे का शुगरची आहे, असं प्रॉब्लेम येतो. मी ताबडतोब गेलो मेडिकलवाल्याला, म्हटल्या गोळ्या कसलेल्या आहे? म्हणे काही नाही साध्या B12च्या गोळ्या आहे म्हणे. म्हटलं त्या दररोज घ्यावं लागते का? नाही म्हणे असं काही नाही म्हणे, निव्वळ मानसिकता आहे. डॉक्टरने सांगितली दररोज एक गोळी घ्यायची, 2 दिवस गोळ्या नाही घेतल्या तरी बाईला कसं तरी व्हायला लागलं. काही संबंध आहे का अर्थार्थी? वयस्कर माणसांची ती मानसिकता राहते. त्याच डॉक्टरकडून त्याच मेडिकलकडून त्याच गोळ्या आणल्या तर त्यांना बरं वाटत. कंपनीसुद्धा चेंज होत नाही, कारण त्यांच्या डोक्यात एक कलर साईज, ते काही वाचता का वाचता येत नाही. त्या कलर त्या गोळ्याचा वेगळा, साईजही वेगळी, ती बदलली तरी ते म्हणते ह्या गोळ्याच नाही माझ्या, मी उद्या मरते का काय, उद्या मरते का काय. या अभिलाषा साऱ्या विषयाच्या अनुषंगाने भाग आहे आणि खूप मोठा विषय आहे हा. यातून बाहेर पडायचं तर तुम्हाला स्वतःच बाहेर पडावं लागेल. कुणी बाहेर काढणार नाही. कोणाच्याही ताकदीत नाही का तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. कारण आपण पूर्णपणे कलियुग आहे, विषयराम आहे, इथं विषय बळता आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे अखंड बुडालेलो आहे. मग जड पदार्थ घ्या नाही तर चेतन पदार्थ घ्या, स्त्रीसाठी पुरुष घ्या आणि पुरुषांसाठी स्त्री घ्या, हे अखंड बुडालेलो आहे आपण कोणी नाही म्हणूच शकत नाही. परंतु निग्रह, ती विचारधारा, ही पॉझिटिव्हिटी, परमेश्वराविषयीची आवडी, अनंत जन्मात अनंत सृष्टीत हेच केलं, भेटलं काय, रिझल्ट 0, आणि मग कशासाठी तेच नको. आता फक्त देव व्हावा. कधीच नाही भेटला ना, कधीच नाही केलं ना, ते करून पाहू. हे तर सारं अनंत जन्मात अनंत सृष्टी हेच केलं ना, मग आता अनंत जन्मात अनंत सृष्टीत जे केलं नाही ते करायचं. म्हणून स्ट्रॉंग बुद्धी काय करते, आव्हान स्वीकारते. स्ट्रॉंग बुद्धी काय करते, संधी विचारते, संधीचा फायदा घेते. आपल्याला स्ट्रॉंग बुद्धीचं व्हायचं. परमेश्वराने स्ट्रॉंग बुद्धी दिलेली आहे आपल्याला, प्रत्येक गोष्ट समजून सांगितलेली. स्ट्रॉंग व्हायचं आहे, पॉझिटिव्ह व्हायचं आहे. या अशा आलतू फालतू छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही, ना करायचं आहे. आपल्याला स्वरात मोठं व्हायचं आहे. का तर परमेश्वर म्हणतात तुम्ही राजपुत्र किंगा. देवाने आपल्याला राजपुत्र करून टाकलं आहे आणि आपण भिकाऱ्यासारखं लाचार झालो. कशासाठी? देवाने आपल्याला कुठं न्यायचं ठरवलं आहे
आणि आपण कशाच्या सुखामध्ये, जे दुःख मिश्रित आहे त्याच्यामध्ये. अशी विचारधारा तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. काय आहे, सारं जग तेच करतं, सारी जनावरं तेच करताय, खाताय पिताय भोगताय झोपताय, याच्या व्यतिरिक्त काय करता. आणि आपण जर तेच करत असो तर त्या माणसात, त्या प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला. काही फरक नाही, सेम टू सेम. सकाळी वॉकिंगला जाताना एखादं कुत्रं झोपेला असलं का समजायचं, काही फरक नाही, झोपलो मस्तपैकी, टेन्शन नाही. त्याच्यातून आपल्यात काय फरक राहिला. त्याच्या व्यतिरिक्त आपलं जीवन असेल, त्याच्या व्यतिरिक्त जीवन जगण्याची इच्छा असेल, वासना असेल, भावना असेल, प्रयत्न असेल, तर त्याच्या व्यतिरिक्त आहे आपण. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला व्हायचं असेल तर त्याच्या व्यतिरिक्त विचारधारा कृती आपली तशीच पाहिजे. पण परमेश्वराने सांगितलं, आता विषयाच्या अनुषंगाने खूप बोलता येईल. विकार विकल्पावरती आपण बोललेलोच आहे. अधिकृती हा दोष आहे आपला. अधिकृती, आता अधिकृतीमध्ये लय अडकलेले लोक. अधिकृतीचा दोष लागेल, अधिकृतीचा दोष लागेल. पण आदरयुक्त, जिथं आदर आहे तिथं अधिकृती होतच नाही. आणि आपल्याला देवाने सांगितलं निमित्त मानिजे. निमित्त मानिजे म्हणजे आदर आला म्हणजे अधिकृतीचा विषयच नाही. आपलेपणाने जे सांगणं आहे, जे आणणं आहे, जे बोलणं आहे, त्याला अधिकृतीचा काही विषयच येत नाही. आणि आपली संस्कृती काय, आदर करणे. आपल्या घरात जर आपल्यापेक्षा कमी वयाचा पाहुणा जरी आला तरी आपण आदर करतो, का तर तो पाहुणा आहे. आपल्यापेक्षा वयाने कमी आहे, अनुभवाने कमी आहे, शिक्षणाने कमी आहे, पण तो पाहुणा आहे म्हणून त्याचा या बसा बसा, हे पाणी दे रे, चहा दे, काय चाललंय काही नाही, जेवण करून जा, आदर सेन्स आहे. तिथं जरी तो लहान आहे म्हणून आपण त्याला नाकारलं तर तो बी दोषच आहे. कारण आपल्या संस्कृतीला आपण न्याय देत नाही, आता आपल्या संस्काराला आपण न्याय देत नाही. त्याच्यामुळे आपल्यापेक्षा जे मोठे असतात तर तिथं आदर येतोच. आपण नॅचरल आहे, ते नैसर्गिक आहे, आपलं संस्कार आहे, ती संस्कृती आहे आणि आपला धर्मही तोच आहे. त्याच्यामुळे अधिकृती, मग आता याच्यावरती बरेच काही बोलतात लोक की बाबा आपले गुरुबा आहे, मग इतकेच कपडे घालतात, त्याच्यापेक्षा आपले साधे कपडे असले पाहिजे, त्यांची चप्पल 500 रुपयाची आहे तर आपली 100ची असली पाहिजे. मनात आदर नसला तरी चालत, परंतु बाह्य अंगाने आदर करा, त्या काही कामाचं आहे. आतून आदर पाहिजे. गुरुबा आता थकले, आश्रमात बसलेले, त्यांना आता बाहेर जायचं नाही, पण तुम्हाला समाजात फिरायचं आहे, तुम्हाला त्या पद्धतीनं राहावं लागेल. देवाने आचार्याने सांगितलं तुम्हाला व्यापाराला जायचं, जा व्यापाराला. देवाने काय सांगितलं, व्यापाराला चालले पण माझे कपडे घालून जा. तुमचे कपडे आम्ही कसे काय घालू. अरे तुम्ही अशा कपड्यात गेले तर दुकानदार तुम्हाला जवळ उभं नाही करणार. व्यवहाराला चाललं तर व्यवहाराच्या पद्धतीने जावं लागेल. देवाने समजून सांगितलं, स्वतःचे कपडे दिले. आचार्य बी किती नम्र होते, किती शुद्ध भाव होता. आपल्यासारखं असं होतं तिथं देवासमोरच घालून पाहिले असते, सांगितलं देव कसा दिसतो बघा. आचार्यांनी केलं नाही तसं. ते कपडे घेऊन गेले, बाजाराच्या जवळ गेल्यानंतर कपडे घातले, बाजारात गेले, बाजार झाला, परत कपडे काढले, परत आदराने आणले. याला आदर म्हणायचं, याला अधिकृती करणं म्हणायचं. देवाने सांगितलंय व्यवहार आहे, व्यवहाराच्या पद्धतीने करायचं. आता त्यांचे दिवस, त्यांची वेळ, त्यांची परिस्थिती बदललेली, त्याच्यानुसार आपण सामाजिक दृष्टिकोनातून राहणं, याला आपण अनादर म्हणत नाही. आता मी म्हटलं मी इथं बसलोय आणि एखादी थकलेली व्यक्ती म्हणते या बसा, आता मी म्हणतोय ना बसा, तर मग त्याला काय अधिकृती. पण मी न म्हणता माझी कड नसताना जर तुम्ही बसलं तर मग मला जर खटकत असेल तर, मला ते खटकतही नसेल त्याला अधिकृती नाही. काय फरक पडतो. ते माणसं आहे, मी माणसं आहे, माझे इथं बसले काय तिथं बसले काय फरक पडतो. हा तुमचा कड काय असावा की नको बसायला, कारण तुमच्यामध्ये ते काठीण येईल, तुमच्यामध्ये ते संस्कार रूढीस होईल. इथं बसले उद्या आणखीन परवा डोक्यावर बसाल. म्हणून ते आपण पाळायचं असतं. आणि काय कमी बसलेले का, कमी बोलतो का आपण. त्याच्यामुळं ही भावना, हा संस्कार आहे आपला. दुसऱ्याविषयी आदर, दुसऱ्याविषयी प्रेम, आपलेपण असेल निर्माण झालं. स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार आहे, माझ्या देवाचा परिवार आहे, माझा परिवार आहे, तर आपोआपच आदर येतो. त्याच्यामुळे अधिकृती होण्याचा विषयच येत नाही, परंतु तो सेन्स असतो. आपण रस्त्याने चाललो, गाडीत चाललो, पाय लागला, तो माणूस आपल्या ओळखीचा नसतो, परका असतो. कोणीतरी पाय लागला तरी आपण काय करतो, सॉरी म्हणतो, पाया पडतो त्याचा. ही आपली संस्कृती. इथं तर तो आपला आहे, त्याच्याविषयी आदर असणं साहजिकच आहे, भाव असणं साहजिकच आहे, त्यात वेगळं काहीच नाही आहे. म्हणून अधिकृतीच्या बाजूनी जे आपल्या डोक्यामध्ये घातलं जातं ना,
त्याच्या व्यतिरिक्त विचार करून बघा तुम्ही. आदर असला पाहिजे, भाव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, आत्मीयता असली पाहिजे. त्या अनुषंगाने विचार जर केला तर यातून आपण आपोआपच बाहेर पडू. हा दोष आहे. आपला वेळ संपत आलेला आहे. परत देवतांना विरोध केल्याने अविधी घडत असतो म्हटले. आणि हे जे अविधी आपण बघितलं, चिंतन केलं, हे जर आपल्याकडून सतत सतत घडत जर राहिलं तर मात्र हा प्रसव वाढत जाऊन या धर्मापासून आपली जाण्याची शक्यता असते. कारण आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या भावनेमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये काठिण्य येतं. काही होत नाही, काय होत नाही, अशी विचारधारा निर्माण झाली का आपापच अनादर होतो आणि अनादरातून धर्मावरून आपण निघून जातो. आता देवतेचा अनादर, परमेश्वराने सांगितलं आहे मंदिर आहे, आपण का जात नाही, अनादर. मंदिराच्या आजूबाजूला मलमूत्र का करत नाही, अनादर. देवतेच्या अनुषंगाने कोणाला काहीतरी चुकीचं सांगणं, अनादर. आता आम्ही बोलतो देवतेच्या अनुषंगाने. कोणी आलं गणपतीचा भक्त तर त्यांना गणपती माहिती का तुला, गणपती पुराण तर असं आहे, त्याला परमेश्वर सांगण्यासाठी बोलणं वेगळं, आलं का लक्षात. त्याला कमी लेखण्यासाठी बोलणं वेगळं, त्याचा द्वेष करण्यासाठी वेगळं. देवाने अन्यवृत्ती सांगितली ना, का अन्यवृत्ती सांगितली, अन्याची व्यावृत्ती केल्याशिवाय पराची प्रतिष्ठा होत नाही. आपल्याला पराच्या प्रतिष्ठेसाठी, परमेश्वराच्या प्रतिष्ठेसाठी, धर्माच्या प्रतिष्ठेसाठी जर आपल्याला देवतेविषयी बोलावं लागलं तर तो अविधी नाही, परंतु त्याला लिमिटेशन पाहिजे. त्याच्या श्रद्धेला हात न घालता, त्याला दुःख न होता त्याला तसं आपल्याला समजावता आलं पाहिजे. त्याला हीन लेखण्याच्या उद्देशाने, त्याला कमी लेखण्याच्या उद्देशाने, त्याला काहीतरीच काय करताय तुम्ही, काहीच कळत नाही तुम्हाला, मूर्ख आहे तुम्ही, असं म्हणून बोलणं ते वेगळं. आणि आदरयुक्त त्यालाही धर्मात परमेश्वराने ज्ञान द्यावं, प्रेमदान द्यावं, ही भावना असणं वेगळं. आपण अनादरयुक्त बोललं नाही पाहिजे. कोणाच्या विषयी नाही बोलत, जीवाविषयी नाही बोलत, देवतेविषयी का बोलावं. देवता तर परमेश्वराच्या शक्ती आहे, देवता परमेश्वराच्या सेवेकरी आहे. हा सारा ब्रह्मांडाचा गाडा परमेश्वर त्या देवतेच्या माध्यमातूनच, आपल्या कर्माचा गाडा त्या देवतेच्या माध्यमातूनच. आपण का त्यांचा अनादर करावा. उलट मानभाव संप्रदाय देवतेला मानतो. हे स्टेटमेंट तुम्हाला जास्त वाटेल, परंतु आपण अस्तित्व मानतो की नाही. आपण म्हणतो की नाही देवता 81 कोटी 1.25 देवता आहे म्हणजे अस्तित्व मानतो की नाही. आपण नाकारतो का देवतेला. आपण नाकारत नाही, देवता आहे आपण म्हणतो. देवतेचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघणार आहे. त्यांचं काय कार्य आहे, काय काम आहे, काय कृती आहे, काय किती संबंध आहे त्यांचा ना आपला, किती डिस्टन्स ठेवायला पाहिजे, सुरक्षित अंतर ठेवून काय केलं पाहिजे. आपण मानतो. आपण म्हणतो नाही आम्ही देवतेला मानत नाही, आम्ही देवतेला मानत नाही. आपण मानतो. एका घरी गेलो होतो, ते सांगून थांबू आपण. तर ते घर असं होतं का त्या ताई होत्या MA झालेल्या आणि शिक्षिका होत्या, PhD पण केलेली होती त्यांनी, डॉक्टरेट. त्या माहेरी होतं त्यांचं माळकरी संप्रदायाचं घराणं. आता सासरी आल्या ते उपदेशी, तिचे सासू सासरे मिस्टर सारे उपदेशी. आता मुलगी आली आणि ती बी थोडीशी आता शिक्षक म्हणल्यानंतर शहाणी असेल तर तिला कोण म्हणणार आहे उपदेश घे म्हटलं तरी ती ऐकणार आहे का. आता ती ज्ञानेश्वरी वाचून आलेल, तिला पगडा त्याच्यावर पडेल. कोणी आपले साधू संत उपदेशी म्हणून गेले का मग ते घरचे काय म्हणायची आमची नवीन सून आहे, हिला काय सांगा बाबा. आणि ती एकच करायची, तिने ज्ञानेश्वरी आणली होती बरोबर, ती एकच काय ज्ञानेश्वरी समोर आणून ठेवायची बाबाच्या. बाबा लगेच आम्ही ज्ञानेश्वरी मानत नाही. नाही मानत मग बोलूही नका, सांगूही नका, विषय थांबून गेला. मग योगायोगाने एका भक्ताच्या संपर्कात ते आले. ते म्हणे तुम्हाला औषध आहे म्हणे आपल्याकडे, चला म्हणे. मग माझ्या ऑफिसला आणलं. ऑफिसला आणल्यानंतर त्यांना म्हटलं आता मला वेळ नाही, मी तुमच्या घरी येतो म्हटलं एखाद दिवशी. कधी येऊ सांगा म्हणे, अशा वेळेस. ठीक, मी हेतू पुरस्कार घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्यांना म्हटलं मी फक्त अर्धा तास बोलतो नेमकं, मला आता ही काहीच इतिहास माहीत नव्हता. अर्धा तास बोलतो म्हटलं आणि मग तुमच्या मनात काय शंका असेल ते मग आपण बोलतो. तर कशावर बोलतो की परमेश्वराने सृष्टी का निर्माण केली, परमेश्वर कोण, देवता कोण, हत्तीचा दृष्टांत, भक्ती का करायची, कशासाठी करायची, 84 लाख योनी, नरक, जन्म, मृत्यू, सारं त्यांना समजावलं. आणि समजावल्यानंतर
त्यांना म्हटलं यावरती आता तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर विचारा. म्हटलं आता सारं कुटुंब धार्मिक आहे, उपदेशी आहे, म्हटल्यानंतर ते संस्कार आहेच. या बाईच्या मनात काही थोडंफार खटकेला असेल ते आपण काढू म्हटलं. तिने लगेच ज्ञानेश्वरी आणली. म्हटलं अर ज्ञानेश्वरी का तुमच्याकडे? एकदम सोपं काम झालं म्हटलं. लगेच 13वा अध्याय काढला, श्लोक वाचा म्हटलं. ताई बघा काय संत ज्ञानेश्वर काय सांगतात. बिल्वपत्र घेऊन शंकराकडे सोमवारी जातो, मंगळवारी इकडे जातो, शनिवारी तिकडे जातो, हा चतुर्थी आली इकडे जातो तिकडे जातो. म्हटले वेश्या गावाच्या बाहेर असते, वेश्या कुंकू असते, मंगळसूत्र असते, परंतु ती कोणाची असते तिलाच माहीत नाही. एकच भक्त सगळीकडे जात असतो, तो कोणाचा भक्त आहे त्यालाच माहीत नाही. ते निव्वळ अज्ञान आहे. संत ज्ञानेश्वर सांगतात 9वा अध्याय काढा, 13वा अध्याय काढा, खटाखट खटाखट सांगितलं, फ्यूज उडत गेले. म्हटलं ज्ञानेश्वरी म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली भगवद्गीताचा मराठी अनुवाद आहे. ते तुमचा आणि आमचा थोडी विषय. म्हटलं हा देवाचं तत्त्वज्ञान आहे. संत ज्ञानेश्वरांनी तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही ऐका, सोपं काम होऊन जाईल. त्या उपदेशी झाल्या आणि वेळ अभ्यास करताय. आपण काय मांडतोय, कसं मांडतोय, कशा पद्धतीने सांगतोय, अनादर न करता त्याच्या श्रद्धेला हात न घालता त्याला आपल्याला समजावं लागेल, तेव्हा तो समजेल. श्रद्धेला जर आपण हात घातला तुझं माझं करत राहिलो, आपल्या एकच डोक्यात आहे तुमचा देव आमचा देव, तुम्हाला चालत नाही आम्हाला चालत नाही, आमचं लय कडक तुमचं लय सोपं, एवढंच माहिती. याच्या व्यतिरिक्त धर्मच आपल्याला माहीत नाही. कडक कडक तुमचं आमचं. देव तुमचा म्हणजे काही रष्टी करून भेटली का तुम्हाला? देव तुमचा आहे. देव साऱ्या अनंत ब्रह्मांडाच्या नायक आहे. म्हटल्यानंतर साऱ्या अनंत ब्रह्मांडाचा आहे ना. आपण एकीकडे म्हणतो अनंत ब्रह्मांडांचा नायक आणि एकीकडे म्हणतो देव फक्त आमचा. मग अनंत ब्रह्मांडाचा नायक कसा जाईल तो? त्याच्यामुळं आपण का कसं केव्हा समजावतो इतरांचा, देवतेचा, त्यांच्या श्रद्धेचा, त्यांच्या भक्तीचा अनादर न करता आपल्याला जर समजावता आलं, शिकवता आलं, सांगता आलं, त्यांच्या प्रश्नांना प्रमाणबद्ध उत्तरं देता आले तर संवाद करावा. अन्यथा देवतेविषयी कोणत्याही त्याच्या श्रद्धेविषयी अनादर करू नये. तो अनादर केला तर तोच अविधी होऊ शकतो. त्यातून काठिण्य निर्माण होईल आणि पुढं आपण धर्मावरून जाऊ शकतो. यावरती काही प्रश्न नसावेत तुमचे. मी याच्यासाठी म्हणतो का तुम्ही प्रश्न काढला का परत वेळ होतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.